संत ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 41 वाचून थांबलेलो होतो आणि ओळ क्रमांक 832 ला थांबलेलो होतो. शेवटच्या याच्यात त्यांनी सांगितलं की सत्व रजतम या प्रकाराने तीन लोकांना एकाच चैतन्यामध्ये विभाजन झालं. देवांमध्ये झालं, ब्रह्मदेव विष्णू महेश. त्याच्यानंतर चार वर्ण निर्माण झाले गुणांमुळे, क्षत्रिय वैश्य ब्राह्मण आणि शूद्र अशा प्रकारचे. आणि आता त्याच्या पुढे सांगतात की मग आपली अशी ठेवलेली वस्तू अशा प्रकारे हे प्रबद्धा एकच प्राणी मात्रांच्या समुदायात यात गुणांनीच असा चार प्रकारचा भेद केला आहे असे तू जाण. मग आपली ठेवलेली वस्तू जशी दिव्याच्या उजेडाने सहज दिसते तसे गुणांनी वेगवेगळे झालेले कर्म शास्त्र स्पष्टपणे सांगवते. एका गोष्टीचे चार प्रकार झाले, ते तीन दैवत आणि चार प्राणी मात्र वर्ण झाले. मग आपली वस्तू काय ठेवलेली आहे ती दिव्याच्या उजेडाने जसे दिसते तसं शास्त्र स्पष्ट सांगतं कर्माच्या हिशोबाने तू कुठे आहेस काय, आणि वेगवेगळे झालेले कर्म, त्या कर्माचा करता वगैरे. हे सौभाग्य संपन्न अर्जुना बघा कशाबद्दल हा भाग्यवान आहे, ऐकण्यामध्ये भाग्यवान आहे. त्याला एवढ्या चांगल्या गोष्टी सहजासहजी ऐकायला भेटल्या म्हणून हे श्रवण सौभाग्य संपन्न अर्जुना. तेच कोणत्या वर्णाला कोणते विहित कर्म आहे, त्याचे लक्षण काय आहे ते सांगतो ऐक. आणि इथे सांगितलेले 32 मध्ये अर्थात सांगितले हे सौभाग्य निधी आज असा वैराग्य आत्माचा निधी ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निधान आहे की नाही. त्याच्यानंतर नरदेह निधान, परत पवित्र ज्ञान निधान, आणि इथे सांगितले सौभाग्य निधी. बघा एवढी लेवल आहे. म्हणजे आता हा सौभाग्य निधी ते आत्म्याच्या लेवलचा आहे. परत शरीर पण प्रॉपर मिळालं त्यामुळे तो इतर योनींपेक्षा त्या मनाने श्रेष्ठ आहे. म्हणून तुला मी श्रवण हे सांगतो तेची आता कोण कोण वर्णविहिताचे लक्षण हे सांगो एके श्रवण सौभाग्य निधी. मी तुला आता ते सांगतो. श्लोक काल आपण इथपर्यंत आलो होतो. आता श्लोक क्रमांक 42 वाचतोय. अंतःकरणाची शांती, बाह्य इंद्रियांचा निग्रह 17व्या अध्यायात सांगितलेल्या त्रिविध तप, अंतःकरण शुद्धी व बहिर शुद्धी, क्षमा, सरळपणा, आत्माधिक पदार्थाचे ज्ञान आणि शास्त्रार्थाचा अनुभव, श्रद्धाळूपणा हे ब्राह्मण जातीचे स्वभावजन्य कर्म आहे. काय काय त्यांच्याकडे अंतःकरणाची शांती ब्राह्मणांमध्ये त्यांच्या आहारामुळे पण आहे आणि त्यांची प्रकृतीच देवाने तशी बनवलेली. बाह्य इंद्रियांचा निग्रह, ते आपल्यासारखे स्वैरवर्तन करणारे नाहीयेत. 17व्या अध्यायात हे सांगितलेले त्रिविध तप, 3 प्रकारची तप करणार आहेत. त्याच्यामध्ये अंतःकरण शुद्धी आणि बाह्य शुद्धी, क्षमा पाहिजे त्याच्याकडं, सरळपणा पाहिजे आणि आत्माधिक पदार्थाचे ज्याच्याकडे ज्ञान आहे, शास्त्रार्थाचा अनुभव आहे, श्रद्धाळूपणा आहे, हे ब्राह्मण जातीचे स्वभावजन्य कर्म आहे. असा 42 नंबरच्या श्लोकचा अर्थ. आता त्याच्यामध्ये अजून विस्तृत वर्णन माऊली करतात. क्षम म्हणजे काय, तर ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री आपल्या पतीचे एकांती मोठ्या प्रेमाने अनुसरते त्याप्रमाणे सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या हातात घेऊन जी बुद्धी आत्मस्वरूपास मिळते. बघा ही काळ आपल्याला ओळख पाहिजे होती. तरी सर्व इंद्रियाच्या वृत्ती घेऊन आपल्या हाती बुद्धी आत्मया मिळे एकांती प्रिया जैसी. ती बुद्धिरूपी पत्नी स्त्री आणि आत्मरूपी पतीला जेव्हा एकांतात भेटते म्हणजे त्यावेळेला त्यांच्या मधला भेद गायब होऊन जातो. ती बुद्धी क्षम. तर ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री आपल्या पतीशी एकांती मोठ्या प्रेमाने अनुसरते त्याप्रमाणे सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या हातात घेऊन जी बुद्धी आत्मस्वरूपात मिळते असा जो बुद्धीचा अंतर्मुक्तीने होणारा लीनपणा आहे त्याला क्षम असे म्हणतात. आतूनच त्याच्यामध्ये शांती. आणि तो कशामध्ये अंतर्वृत्तीने लीन होतो, कुठे स्वरूपाच्या ठिकाणी. त्यामुळे त्याला सगळीकडे समान पद्धतीने दिसते, समबुद्धी घेता. तो क्षम वर्णन, तो क्षम सर्व गुणांमध्ये आरंभिलेला पहिला गुण आहे. त्यापासूनच सर्व कर्मांचा आरंभ होतो. दम आणि जो बाह्य इंद्रियांचे समुदाय विधीच्या दांडक्याने पिटून त्यांना अधर्माच्या मार्गाला कधीही जाऊ न देणे, तो क्षमाला सहाय्य करता असा दुसरा दम संज्ञक गुण आहे. आणि स्वधर्माच्या पद्धतीने जे जगणे, आता त्याला तप म्हणतात. बघा क्षम दमावरी हरी झाला. अंतःकरण वृत्तीमध्ये आतून शांती आणि इंद्रियांची जी बाह्य पळापळी आणि ती धावपळ ती थांबून ठेवली, त्याचं नाव दम. आणि असं ज्याला साधलं जातं क्षम दमन, क्षम आणि दम साधन ज्याला साधलं जातं तो परमात्मा होतो. क्षम दमावरी हरी
झाला. आता त्याच्यानंतर तप सांगतात. जे सटवीने षष्टी पूजनाचे रात्री दिव्याला विसंबत नाही, तसे सर्व काळ चित्तात ईश्वर स्वरूपाविषयी विचार करणे, त्याचं नाव बघा. तपाची काय व्याख्या सांगितलेली? दिवस रात्र आपल्या डोक्यात काय पाहिजे? भगवंत. त्याचं नाव शुद्ध तप आहे बघा. त्याला तप असे नाव आहे. 37 क्रमांकाची ओळी बघू. सटवीची राती न विसंबीचे जेवी वाती, सारखं तेल टाकत ठेवतात. तैसी ईश्वर निर्णय चित्ती वहाणे सदा, बघा. तशी ईश्वराबद्दल फार विचार करणे सतत. तसा तो दिवा तेवत ठेवतात, तसा इथं तो सतत त्या स्वरूपामध्ये विलीन झालाय. याचं नाव खरं काय? तप. आता ही बाहेरची तप, हे झालं अंतरतप. आता बाहेरचं तप काय सांगतात का बघा. सटवीच्या षष्टी पूजनाच्या रात्री दिव्याला विसंबत नाही, तसे सर्व काळ चित्तात ईश्वराविषयी स्वरूपाविषयीचा विचार करणे. आता ईश्वराविषयी आणि अजून स्वरूपाविषयी म्हणजे त्याच्यातून अजून उकल, नाही तर देवाबद्दल म्हणजे आणि स्वरूपाबद्दल. ईश्वराबद्दल आणि स्वरूपाबद्दल काय फरक आहे? थोडाफार प्रमाणात आहे का काय फरक? ईश्वराबद्दल आणि स्वरूपाबद्दल काही फरक आहे. सदा सर्व काळ चित्तात ईश्वर स्वरूपाविषयीचा विचार. ईश्वराच्या ज्या आकार आहेत त्यांचं नाही, त्यांचं जे मूळ स्वरूप आहे या स्वरूपाबद्दल सतत, त्याला तप असे नाव आहे. हे ब्राह्मणाच्या कर्मातील तिसऱ्या गुणाचे स्वरूप आहे, लक्षण आहे. ती ओळ म्हटलं होतं आपण. आणखी शौच म्हणजे पवित्रपणा, हा निष्पाप असून तोही 2 प्रकारचा आहे. 37 ओळ वाचली होती आपण. हा, ती 37 ओळ घ्यायची आणि 33 घ्यायची आणि 37. मन हे शौचम सांगतात. मन हे शुद्ध भावाने श्रद्धेने भरलेले असून सर्व शरीर विहित सत्कर्माने सुशोभित झालेले आहे. असा अंतर्बाह्य सुचितपणा भरलेला असून जे चांगले जगणे. बघा, मन आतूनही शुद्ध आहे आणि क्रिया बाहेरून ते बी शुद्ध आहे. मन शुद्ध भावाने श्रद्धेने भरलेले आहे. मन जर शुद्ध भावाने श्रद्धेने भरलेलं असेल, दुसरं काही घुसू शकत नाही. पहिलं जर या बॉटलमध्ये पाणी फुल आहे तर अजून टाकायला गेलो तर राहणार नाही. आणि असून हे सगळं आतून तर श्रद्धेने भरलेलं आहे, पण बाहेरून सुद्धा तो सत्कर्म करतच राहणार. नाही तर एखादा आळशीपणा पण करेल. आपलं करतोय ना, आपल्या आतमध्ये आहे, बस झालं, बाहेरून नाही केलं चालेल. नाही, तो अंतर्बाह्य शुद्ध आहे. बघा, त्याचं नाव आहे अंतर्बाह्य शुद्ध आहे. सर्व शरीर विहित सत्कर्माने सुशोभित झालेले आहे, असा अंतर्बाह्य सुचितपणा भरलेला असून ते चांगले जगणे होय. 39 बघू. मन भाव शुद्धी भरले अंग क्रिया अलंकारिले, ऐसे सबाह्य जे आले साजिरे जे का. बघू पुढे घ्यायचे. त्याला पार्था शौच असे नाव आहे. तो ब्राह्मण कर्मापैकी 4था गुण होय. शांती आणि पृथ्वीप्रमाणे नेहमी जे सर्वोत्तपरी सहन करणे, त्याला अर्जुना शांती क्षमा असे म्हणतात. बघा, भागवत मध्ये या ओळी येऊन गेलेल्या आहेत. दत्तात्रयांनी 24 गुरु का केलेले होते? त्याच्यामध्ये पृथ्वीला गुरु केलेले आहेत का? पृथ्वी इतकी संयमशील आहे, काही झालं तरी ती तिच्यावर परिणाम होऊ देत नाही. दक्षम आणि पाणी वाटेल तेवढे खोल असले तरी असो, पण कमळ हे पाण्याला जिंकून वर येते व विकसित होते, किंवा आकाश हे उंची विषयी हव्या त्या पदार्थास जिंकते. बघा, सगळ्यात वरती काय आहे? आकाश. कमळ जरी पाण्यात डुबलेलं असलं तरी ते परत पाण्यावरून वरच आहे. एक पान पुढे गेलं. करेक्ट. ओके, बरोबर. शांती सांगितली. आता जो गुण जेथे 5वा गुण आहे तो सप्त स्वरात पंचम स्वर असा अति मधुर आहे, तसा ब्राह्मण कर्मातीत हा गुण होय. कोणता गुण सांगितलेला आहे त्यांच्याकडे? तो शांती सांगितलेली. आर्जवम आणि वाकड्या अशा ओघामधूनही ती गंगा जलप्रवाहाने सरळ वाहते, आणि उसाची पेरी जशी वाकडी वळलेली असली तरी त्याची गोडी ज्याप्रमाणे सरळ सारखीच असते, त्याप्रमाणे आपल्यास त्रास देणाऱ्या प्रतिकूल जीवाविषयी देखील असणारा जो चांगला सरळपणा, त्यास आर्जव असे म्हणतात. हा ब्राह्मण वर्गापैकी 6वा गुण आहे. ब्राह्मणाला गावाचं नाव ठेवत असले कोणी, पण त्याच्या घरी पूजा आहे ज्याच्या घरी, त्यांनी ब्राह्मणाला बोलवलं, ब्राह्मण म्हणत नाही तू माझ्या विषयी उलटा पालटा बोलतो, मी तुझ्याकडे येणार नाही. जाणार तो सरळच पाहणार, चांगलंच पाहणार. त्याच्यामध्ये ज्ञानम. 43 बघूया ओळ. आणि वाकडेनी ओघेसी गंगा वाहे उजीची जैसी, का फुटी वळला उसी गोडी जैसी, तैसा विषमाही जीवा
लागू उजी करा बरवा, ती अर्जव हा साववा, जेथीचा गुण. बघा 42 आणि 43 घ्यायची. आता ज्ञानम सांगतात. आणि माळी हा कष्ट करून प्रयत्नाने झाडाचे मुळास पाणी घालतो, पण तो आपले सर्व श्रम जसे फळ आल्यावर त्यात सार्थकी लागले असे समजतो, तसे शास्त्रोक्त आचरण करणे व त्यामुळे एक ईश्वर प्राप्तीच संपादन करणे हे जे दृढ निश्चयाने समजणे ते येथे ज्ञान होय. बघा ज्ञान कशाला म्हणले? शास्त्रोक्त वागणं, त्याच्यानंतर जी बी कर्म करायची व्यावहारिक असू नाहीतर पारमार्थिक असो, त्याचं शेवटचं अंतिम ध्येय काय? त्याचं ईश्वर प्राप्तीच संपादन करणे हे जे दृढ निश्चयाने समजणे ते ज्ञान होय. 45 बघूया आपण. पैसे शास्त्राचारी ईश्वरीची एक पावणे हे पुढे जे का जाणणे ते ज्ञान. आणि त्याच्यासाठी 44 दृष्टांत दिला होता. आणि पाणीये प्रयत्ने माळी अखंड जे जचे झाडामुळी परी ते अगवेची फळ जाणे जेवी. 44 आणि 45 घ्यायचे. पाणी भरा आणि जेव्हा नंतर फळ येतं तेव्हा त्याला फळ भेटतं, तोपर्यंत तो शिनतोच. पण ते शिन्न ते तप आहे त्याचं, आणि त्याच्यानंतर फळ आलं, त्या फळावर दृष्टी ठेवली ना, त्याचं नाव ज्ञान आहे. तसं ही कर्म करत असताना व्यावहारिक किंवा पारमार्थिक तरी सुद्धा त्याच्या डोक्यात काय पाहिजे? ध्येय त्याचं ईश्वर प्राप्ती. श्रम होणार पण फळ भेटल्यानंतर त्याला त्याचं श्रम जाणवणार नाही. त्याप्रमाणे ते येथे ज्ञान काय? तैसा शास्त्राचार्य तेने ईश्वरूची एकू पावणे. हे सगळं करून मला काय प्राप्त करायचंय? मला त्या स्वरूपाला प्राप्त. हे पुढे जे का जाणणे ते ज्ञान. कशासाठी पळापळी? ते ज्ञान मी ईश्वरासाठी पळतोय. ते ज्ञान जे ब्रह्मकर्मापैकी 7वा गुण होय. आणि त्याचप्रमाणे विज्ञान हे मात्र अशा स्वरूपाचे आहे की विज्ञान तर 45 घेतली ना, तर सत्वशुद्धीच्या वेळी शास्त्र विचाराने व ध्यानाच्या अभ्यासाने ईश्वर रूप तत्वात जी बुद्धी निश्चयाने मिळते, अर्जुना हेच ते बर्वे विज्ञान आहे व ते गुणकर्मातील 8वे गुणरत्न होय. आणि अस्तिक्य हा 9वा गुण आहे असे समज. आता किती? 46 घेतली ना आपण, 45 घेतली आता. हा ते गा कर्मी जे 7वा गुण होय. आणि विज्ञान हे आहे एवं रूप तरी सत्वशुद्धीची नेबळी शास्त्रे का ध्यान बळे ईश्वरात्वाचे मिळे निष्टंक बुद्धी हे विज्ञान बरवे गुणरत्न जेथ 8वे आणि अस्तिक्य जाणावे 9वा गुण. 47 आणि 48 घ्यायचे. हे पहा, राज मुद्रांकित असलेल्या कोणत्याही मनुष्याला सर्व प्रजाजन जसे मानतात त्याप्रमाणे शास्त्राने स्वीकारावे म्हणून सांगितलेल्या सर्व मार्गांना जे आदराने मानणे व त्याप्रमाणे आचरण करणे याला आस्तिक्य असे मी म्हणतो. तो ब्राह्मण वर्ग कर्मापैकी 9वा गुण होय. याच आस्तिक्य गुणामुळे ते ब्राह्मण कर्म सर्व खरे सिद्ध होते. त्यांची पूर्ण वेदावर श्रद्धा आहे, देवावर श्रद्धा. त्यांचा पिंडच तसा बनलेला असतो. एखादा अपवादात्मक ब्राह्मण असेल तो जरी झाला कर्मभ्रष्ट तरी तो तिन्ही लोका श्रेष्ठ. बघा अपवादात्मक एखादा असतो पण त्याच्यात त्या शरीरात त्याला योनीत जन्म भेटला हा सुद्धा, कारण तो पिंडच तसा बनलेला आहे त्याचा. याप्रमाणे क्षमाधिक 9वे गुण येथे ज्या कर्मात निर्दोष दृष्टीस पडतात ते ब्राह्मणाचे स्वाभाविक कर्म असे समज. तो ब्राह्मण या 9 गुणांचा समुदाय आहे. ज्याप्रमाणे सूर्य स्वभावताच आकाशरूप असतो त्याप्रमाणे तो ब्राह्मण हा जणू 9 गुणरूपी रत्नांचा हार न घालता स्वाभाविकच लिहिलेला असतो. बघा स्वाभाविकच त्यांना ते ईश्वराचं देणंच आहे त्यांना. तुम्ही बघा किती मंदिरांमध्ये हा ब्राह्मण आता काढून टाकला, दुसरा ठेवलाय, तिसरा ठेवलाय, पण जो बी ब्राह्मण असतो ना तो किती आदराने येणाऱ्या माणसाशी व्यवहार करत असतो. त्याच्याकडे ते स्वभावताच ते सगळे गुण प्रकृतीकडूनच त्याला ते भेटलेले असतात. तशी आपली प्रकृती पण आपल्याला सन्मुख झाली पाहिजे ती, आणि ती साधनेतून होती. त्यांनी मगाशी सांगितलं ध्यान, एक ओळ घेतली काय आपण, ध्यान आणि त्याच्यामध्ये ज्ञान सांगितले, शास्त्राचे ज्ञान. ईश्वरू एक पावणे जे पुढे जाणणे ज्ञान. त्याच्या अगोदर एक ध्यान म्हणून ओळी आली होती, ध्यान. हा 47 तरी सत्वशुद्धीचे ने वेळे शास्त्रे का ध्यान बळे ईश्वरत्वाची मिळणे निष्टंक बुद्धी. ज्यावेळेला आपण शास्त्राप्रमाणे वागू आणि ध्यानाने पूर्ण जीवन त्याच्यात समर्पण करू तेव्हा मग ईश्वराच्या मध्ये मिळतो. आणि निष्टंक बुद्धी 8वा अर्थ निश्चयात्मक बुद्धी होते त्यावेळेला त्याच्या. मग त्यावेळेला आपला पिंड सुद्धा आपल्याला तसं समर्पक होतो. कधी कधी आपले डॉक्टर म्हणतात ना की आम्ही औषध उपचार सगळा करतोय पण काय होते तुमच्या पेशंटची
बॉडी आम्हाला रिस्पॉन्स देत नाही. तसं सुरुवातीला आपण जेव्हा ध्यानधारणा करायला बसायला गेलो का प्रॉब्लेम वाटणार, कंटाळा येणार, वाचन करायला गेलो, सत्संगाला जायचं, त्यावेळेला आपली बॉडी काय त्या औषधांना रिस्पॉन्स देत नव्हती. पण नंतर रिस्पॉन्स देते. तसं आपली बॉडी सुद्धा नंतर आपल्याला तसं करणार, ती तिकडच पावलं घेऊन जाणार. आपले डोळे सुद्धा आपले तेच पाहणार, असं होणार आपल्याला. तसा तो ब्राह्मणामध्ये उपस्था गुण आहे ना, आपल्या डोळ्यांना विषय नाही दिसणार, मग परमात्माच दिसणार त्यावेळेला सुद्धा. म्हणजे त्यावेळेला ती बॉडी सुद्धा अनुकूल होऊन जाते. हा, ज्ञानी माणसं, कालच आपला विषय झाला, ब्राह्मण म्हणजे जो ब्रह्म जाणतो तो. आणि आता इथं व्यावहारिक दृष्टी सुद्धा ब्राह्मण आहे. दोन गोष्टी आहेत. पिंडाच्या दृष्टीने पण ब्राह्मण कुटुंबात जन्माला येणं तो भाग्यवान आहे. त्याच्याकडे ज्ञान नसलं तरी तुम्ही त्याच्या पाया पडले पाहिजे आपण. कारण तो त्याला प्रसाद कोणी दिलेला आहे, या सगळ्या मृत्यू लोकामध्ये ज्ञानेश्वर महाराजां आपल्या त्या रामेश्वर भट्टाने जेव्हा तुकोबाराला त्रास दिला, गरम पाणी अंगावर टाकलं, घरी बोलवलं तुकाराम महाराजांना, त्यांचा त्या माणसाचा, तो मनुष्याच्या बाईचा मालक होता, तो तुकाराम महाराजांचा खूप आवडता होता. तुकाराम महाराज त्याला जास्त आवडत होते. त्याची बायको मात्र नव्हती तेवढी पारमार्थी, पण त्याच्या डोक्यात या लोकांनी जाऊन भरलं का तुकाराम महाराजांना घरी बोलवा आणि त्यांचा फजिती करा. मग तुकाराम महाराजांना त्या बिचारायलाही माहित नाही तिच्या पतीला, त्यांनी आपलं सोजवळपणाने महाराज या ना या ना, हा गेला. तुकाराम महाराज गेले, बसले शांतपणे, तिने उकळतं पाणी आणून अंगावर टाकलं. आणि त्याची कोण या यंत्रापाठीमागे, ह्या यंत्रापाठीमागे कोण आहे सूत्रसंचालन करणारा? रामेश्वर भट्ट. त्यांच्या अंगाचा दाह झाला. विनाशकाली विपरीत बुद्धी. अंगडशा फकीराच्या विहिरीमध्ये ते नमाजाचंच पाणी, फक्त देवासाठीच ते पाणी वापरायचं, आणि यांनी उडी मारली ना आंघोळ करत बसले. त्यांनी आल्यानंतर ज्यांनी माझं पाणी दूषित केले त्याच्या अंगाचा दाह होईल. मग तिकडं दाह झाला त्यांचा. ध्यानाला बसला. ध्यानाला बसल्यानंतर वरून त्या याच्या कशा शंकराच्या पिंडीवर सारखं टिप टिप पाणी, तसं तिथं ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला काय दिला दृष्टांत. बघा, हे वाईट नव्हते रामेश्वर भट्ट, ते शास्त्राप्रमाणे चालले होते. शास्त्राचा निवाडा करायला सुद्धा तेवढी बुद्धी परिपक्व असावं लागते. शास्त्र वाचलं तरी कळलं पाहिजे. ते पैठणच्या पंडितांना कळत नव्हतं, पण ज्ञानेश्वरांच्या योगाने त्यांना कळलं. आणि दुसरं, इथं हा बी तसेच होते रामेश्वर भट्ट, हुशार माणूस, चांगला मनुष्य होता, पण कधी कधी ज्ञानाच्या आणि याचा अभिमान घेऊन मग थोडंसं पतन झालं. पण त्यांनी शास्त्रावर श्रद्धा होती, तर तिथे ज्ञानेश्वरांनी दृष्टांत दिला, तू माझ्याकडे आळंदीलास, मला मानतोयस, अरे मी सध्या तुकाराम म्हणून देहू मध्ये आहे, तू त्यांच्याकडे जा, दर्शन घे, तुझं सगळं क्षमलं जाईल. तो तिथून जे पळ सुटला, रस्त्यात तुकाराम महाराजांची त्यांची भेट झाल्यानंतर तो पाया पडायला लागला रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजांच्या. तेव्हा तुकाराम महाराज म्हणले, तुम्ही पाया नाही पडायचं, तुम्ही पृथ्वीवरचे भूदेव आहात. या मृत्यू लोकामध्ये ब्राह्मण हा देव आहे. आता त्याच्या अँगलनी अजून सूक्ष्मात गेले तर देव पणा, ब्रह्मज्ञान ज्याच्याकडे, ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. मग साधू त्या लेवलचे आहेत, म्हणून पृथ्वीवरचे देव कोण आहेत? ब्राह्मण. आणि संप्रदायिक दृष्टीने पृथ्वीवरचे देव कोण आहे? देवतेची संत, संततेची देव, निमित्त त्या प्रतिमा. ही दोन्ही योग एकाच लेवलची आहेत. मग जरी याच्याकडे अपूर्ण असलं ज्ञान, तरी सुद्धा हा मनुष्य जरी ज्ञानी आहे, संत आत्मज्ञानी, आणि कदाचित ब्राह्मणाकडे तो नसलाही पॉइंट, तरी हा संत यांच्या पाया पडेल. मोठा माणूस असला, खरा मोठा माणूसच ऍडजस्टमेंट करतो, छोटा माणूस कधीच ऍडजस्टमेंट. पोराचं वडिलांचा जर झगडा झाला तर माघार कोणाला घ्यावा लागणार आहे? बापालाच माघार घ्यावा लागणार आहे. त्याप्रमाणे जिथे जिथे भागवत मध्ये इतरत्र ब्राह्मण म्हणल्यानंतर ज्ञानी मनुष्य त्याला ब्राह्मण म्हटलेले. मग तो जरी शूद्र कुटुंबात जन्माला आला असला तरी ब्राह्मण आहे. पण हे कोणाच्या दृष्टीने? ज्ञानाच्या दृष्टीने. प्रकृतीच्या दृष्टीने कोण ब्राह्मण आहे? जो त्या कुळात जन्माला आला तोच ब्राह्मण आहे. किती तुम्ही रस्त्याने होते तेव्हाच झालं ते. तुम्ही याच्या अगोदर झालं ते, की तो कसाही असला तरी त्याच्या कर्माकडे नाही बघायचं तुम्ही, तरी त्याच्या पायाच पडायचं. किती 48 ला होतो ना आपण, 52 पर्यंत आलतो. 51. तो ब्राह्मण या 9 गुणांचा समुदाय आहे. ज्याप्रमाणे सूर्य स्वभावताच प्रकाश रूप असतो, त्याप्रमाणे तो ब्राह्मण हा जणू 9 गुण रूपी रत्नांचा हार न घालता स्वाभाविकच ल्यालेला असतो. त्याची बॉडीच तशी बनलेली आहे. अथवा चाफ्याचा वृक्ष
त्याच्याच फुलांनी जसा सदा सुशोभित पूजलेला असतो बघा, तसा हा ब्रह्मरूपाने सजलेला आहे. ते म्हणतात चाफ्याचं वृक्ष चाफ्याच्याच फुलांनी बहरतो, तसं ब्रह्माचं ते फुल आहे आणि ते ब्रह्मस्वरूपानेच फुललेलं आहे. अथवा चाफ्याचा वृक्ष त्याच्याच फुलांनी जसा सदा सुशोभित पूजलेला असतो, अथवा चंद्र आपल्या प्रभेने जसा सदा शुभ्र प्रकाशित असतो, किंवा चंदन आपल्याच परिमळाने जसा सदाचाच चर्चित असतो, तसे नवगुण रूप रत्न जडित दागिना म्हणजे ब्राह्मणाची अव्यंग लेणे निर्दोष अलंकार असते, व तो अलंकार ब्राह्मणाचे अंग सोडून कधीच राहत नाही. तुम्ही कधी पण ब्राह्मणाची हिस्ट्री बघा त्याची, त्याला तो कोणी अपमान केला त्याच्या डोक्यात अपमान बसत नाही, तो सूडबुद्धी ठेवत नाही. त्याला ह्या मंदिरातून काढून दुसऱ्या मंदिरात चेंजेस करत राहतील ते, आणि त्यांना आहे ना मूर्खाचं पण ऐकावं लागतं. एखादा कार्यकर्ता मूर्ख आला, ब्राह्मण काका असं करा, हो हो म्हणणार. ते असं नाही म्हणणार जसं डॉक्टर म्हणतो, मी डॉक्टर आहे का तू डॉक्टर आहे, असं ब्राह्मण काका कधीच म्हणणार नाही. मला जास्त कळतं का तुला कळतो, तू म्हणतो तसं करेल. आता हे धनंजया, क्षत्रियांना उचित जे कर्म तेही मी सांगतो, ते तू आपल्या बुद्धी सर्वस्व चातुर्याने ऐक. आता ब्राह्मणाचं कर्म सांगितलं, आता क्षत्रियांचं सांगतात. शौर्य, श्लोक क्रमांक 43. शूरपणा, प्रगल्भपणा, धैर्य, दक्षता व युद्धातूनही न पळणे, औदार्य व प्रभुत्व हे स्वभावजन्य क्षत्रिय जातीचे कर्म आहे. बघा, शूरपणा पण पाहिजे, आणि शिवाय कुठं तलवार चालवायची त्याच्यासाठी त्याच्याकडे प्रगल्भ बुद्धी पण पाहिजे. कुठे सारखी तलवार काढत बसायचे का? धैर्य पण पाहिजे, हरण्याची वेळ आली तरी धैर्य पाहिजे. दक्ष, सावध. शेवटच्या ही महाराणा प्रताप शिवाजी महाराज यांच्याकडे त्या युक्ती होत्या. अर्जुनाकडे पण ते होतं धैर्य, शेवटच्या क्षणापर्यंत लढत होता. युद्धातून न पळणे, आपल्या वाट्याला आलेलं कर्म ते टाकून पळायचं नाही. जो आलेला प्रसंग आहे त्याच्यावर मात करून पुढे जायचं, युद्धातून न पळणे. आणि पळाला ना तर त्याला समोरचा चॅलेंज करतो, हे क्षत्रियाला शोभत नाही, पाठ दाखवून चाललायस तू आम्हाला, शक्यतो तसं होतच नाही. औदार्य, आता युद्धातून न पळणे, पण प्रगल्भपणा असेल ना तर प्रसंगाला पळावं पण लागेल. काल यवन तो कृष्णाला दुःख द्यावं म्हणून त्याच्या बहिणीला मारायला निघाला होता, फेकून दिली, आणि तिथून अर्जुन चालला होता, अर्जुनाने वाचवलं, तरी पण वाचेना, भर समुद्रात पडले. आणि मग देवाने त्या समुद्रात अशा 2 भाग केले, तो चालत आला मधून. हे तर मला काय सांग, हा त्यावेळेला लढाई चालू, तर मग त्या बहीण एवढी संकटातून, तू बरी आहेस का बाई, कसं आहे काय आहे, या दोघा बहीण भावाचं चर्चा चालू आहे ना. हा लढाई करतो अर्जुन, तो म्हणतो गप्पा मारायचं बंद करा, आता जरा लढाई करा. तर देव म्हणतो, बऱ्याच दिवसातून भेट झाली, संकटातून बाहेर पडले, तिची विचारपूस करतो. अहो म्हणले, जगले तर विचारपूस कराल काय? देवाला अर्जुन सांगतो. तो म्हटला, जगण्याचा सवाल नाही, तूही याला मारू शकत नाही आणि मी मारू शकत नाही, याचा वेगळा काळ आहे, याला साधू पुरुष मारू शकतो त्याच्या दृष्टीतून. बघा, साधू पुरुष दृष्टीतून कसं मारतो, 184 योनी पण मारतो, आणि त्या योनीतून खलास करून टाकतो माणसाला, ती साधूची दृष्टी. मुचकंद नावाचा राजा आणि तो साधू झाला होता. मग आता काय करायचं, आता पळून जाणं हाच निर्णय महत्वाचा आहे. आणि तो पळून गेला, कोण? भगवान कृष्ण, अर्जुन आणि सुभद्रा. का? तिथे काय पाहिजे होता त्याला? प्रगल्भपणा, कोणत्या वेळेला कसं वागायचे त्याच म्हणावे. जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचे निमाता वैला निघे. औदार्य, काहीही झालं ठीक आहे, शरण आला त्याला बरण नाही, जे पाहिजे ते त्याला द्यायची ताकद, ते औदार्य. तुझे औदार्य म्हणून स्वतंत्र देतान मनसी पात्र अपात्र, कैवल्य ऐसेही पवित्र वैरियाही दिधले. पा एवढी पाठ नाही होणार, पण आपल्याला जेव्हा अर्थ कळेल ना तेव्हा त्याचं नाव औदार्य. वैर्याला सुद्धा पाहिजे ते देणं, त्याचं नाव औदार्य. व प्रभुत्व, आणि आपल्याकडे स्वतःकडे मोठेपणा पाहिजे, तेवढी स्वतःची पण पाहिजे स्टेप. हे स्वभावजन्य क्षत्रिय जातीचे कर्म आहे. क्षत्रिय असा लेचेपेच्या वाकून चालणार नाही, तो नेहमी असा टाईट मध्ये राहणार. शौच, सूर्य हा प्रकाश पाडण्याच्या बाबतीत जशी दुसऱ्याच्या साह्याची मुळीच अपेक्षा करीत नाही, किंवा सिंह आपल्या पराक्रमाच्या बाबतीत
सोबत्यांच्या मदतीची अपेक्षा गरज बाळगीत नाही. तसा दुसऱ्याच्या साह्या वाचून जो स्वयंभू अंगानेच बलवान व अन्य साह्य निरपेक्ष उत्कर्षास आलेला असतो, तो क्षात्र प्रकृतीचा पहिला शौर्य संज्ञक श्रेष्ठ गुण आहे. तो कोणाच्या मदतीची अपेक्षा नाही करणार, तो क्षत्रिय. आता परत जर तुम्ही अजून पुढे गेले तर हे चारही गुण एकाच व्यक्तीमध्ये असून तो त्याच्यापासून बाजूला आहे. पायाच्या कमरेच्या खालचा भाग आहे ना आपला, तो क्षुद्र लेवल मध्ये. आणि जेवढं खाल्लेलं गोडाऊन मध्ये ठेव करतो ना, सेव काय म्हणतात, स्टॉक, ते पोट म्हणजे वैश्य. आणि हृदय म्हणजे काय, क्षत्रिय. हृदय गेलं का संपला क्षत्रिय. आणि इकडचा भाग आहे ना इथून उडचा, तो ब्राह्मण आहे. हेही परत एकाच पिंडामध्ये आहे. तेज आणि सूर्याच्या प्रकाशाच्या सामर्थ्याने कोट्यावधी नक्षत्र निस्तेजित होऊन लोपतात. परंतु चंद्रास वर्तमान ती सर्व कोट्यावधी नक्षत्रे जरी असली तरी सुद्धा ती सूर्याचा लोप करण्याविषयी असमर्थ असल्यामुळे त्यांच्याकडून सूर्य लोपत नाही. तसे आपल्या सामर्थ्याने व महत्वाच्या गुणाने सर्व जगाला आश्चर्यचकित करून टाकणे व कसलाही प्रसंग आला तरी आपण न घाबरता कशानेही चढ ढळ होऊ न देणे, असे जे निश्चयात्मकतेचे पाणीदारपणाचे प्रशंसनीय तेज, तो त्या क्षात्र प्रकृतीच्या कर्मात दुसरा गुण आहे. बघा 58 आणि 59 वाचून बघूया आपण. आणि सूर्याचे प्रतापे कोडीही नक्षत्र हरपे, ना तो तरी न लोपे सचंद्रही ती. तैसेनी आपुलेने प्रौढी गुणी जगा या विस्मयो देणे, आपण तरी न शोभणे काय सेनेही. आपण त्याच्यामध्ये शोभणे, 26 न घाबरणे, मृत्यू समोर असताना सुद्धा न घाबरणे, काय ते धैर्य आहे त्यांच्याकडे. आकाशही कोसळून अंगावर पडले तरी ज्याच्या बुद्धीचे डोळे मन झाकले जात नाहीत, म्हणजे धाक उत्पन्न नाही होत, त्याचे नाव धैर्य होय. ऐक बघा, आता हे संतांमध्ये नाही का, जरी आकाश वरोपडोप आहे बरं ब्रह्म गोड तरी मी घाबरणार नाही, मी डळमळीत होणार नाही, मी माझ्या ध्येयापासून पराडमुख नाही होणार. ते धैर्य. किती नंबर होती, 61. ते प्रगल्भ रूप तेजा जे कर्मी गुण तुझा आणि धीर तो तिचा जेथीचा गुण. वरी पडली आकाश बुद्धीचे डोळे मानस, झाकीना तो ते परिसे धैर्य. 61 नंबर घ्यायची. आणि त्याच्या अगोदर कोणती घेतली होती, 57 म्हटलं होतं का नाही. दुसरा साह्या वाचून जो प्रभूच्या अंगाने बलवान उत्कर्ष, तो बस हा महत्वाचा होता. कोणता, 61 म्हटलो ना आपण. आणि त्याच्या अगोदर 59 काय म्हटलं होतं, तसे आपल्या सामर्थ्याने 59 आपल्या प्रौढीने गुणे जगाचे विस्मय देणे, आपण तरी न क्षोभणे काय एसिनी. तसे आपल्या सामर्थ्याने महत्वाच्या गुणाने सर्व जगाला आश्चर्यित करून टाकणे व कसलाही प्रसंग आला तरी आपण न घाबरता कशा 59 घे. तसे ते निश्चयात्मकतेने पाणीदाराप्रमाणे प्रशंसनीय तेज त्या क्षात्र प्रकृतीचा गुणे. बरं 59 घेणे आणि 61 घ्यायचे. 59 आणि 61. दाक्षम सावधान, आणि पाणी वाटेल तेवढे खोल असले तरी असो, पण कमळ हे पाण्याला जिंकून वर येते, विकसित होते, किंवा आकाश हे उंचीविषयी हव्या त्या पदार्थास जिंकते. त्याप्रमाणे नाना प्रकारचे प्रसंग प्राप्त झाले तरी त्यास जिंकून त्या अनेक अवस्थांमुळे बुद्धीत फळभारे अर्थ प्रतिफलित उत्पन्न होणारे जे अनेक विकार, त्यास वेज देणे म्हणजे बुद्धीने भेदन करून जिंकून त्यातून पार पडणे, असे जे बुद्धीचे अढळ असणे, साध्यरूप अर्थास धरून असणे. 63 अर्थाचं काही लिंक लागत नाही, बघू. ते विविध अवस्था पातलियाय जाणोनी पार्था, प्रज्ञा फळतया अर्था वेज देणे जे. त्याप्रमाणे नाना प्रकारचे प्रसंग प्राप्त झाले तरी त्यास जिंकून त्या अनेक अवस्थांमुळे बुद्धीत प्रतिफलित उत्पन्न होणारे जे अनेक विकार, त्याच वेज देणे म्हणजे बुद्धीने भेदन करून जिंकून त्यास पार पडणे, ते असे जे बुद्धीचे आढळ असणे, साध्यरूप अर्थास धरून असणे. 63 वाचा साहेब. प्रसंगाला तो डळमळीत नाही, उलट त्याला सुद्धा आपल्या अंकित वेज पाडून त्याला त्याच्यात गुंतून घेतो, असा अर्थ असो. बघा
शोकादी विकार त्यांचे बुद्धीने जे भेदन करणे असे जे बुद्धीचे स्थिर असते. म्हणजे प्रसंग आला तर त्याला पण भेदून आणि त्याला वेवच कर त्याचं म्हणजे त्या मन्यांमध्ये करून त्याला जसं आपल्याकडं अंकित करून घेणे. अनेक प्रकारचे प्रसंग आले तरी त्यास जिंकून अनेक अवस्थांमुळे बुद्धीत प्रतिफलित उत्पन्न होणार जे अनेक विकार त्यास वेश देणे म्हणजे बुद्धीने भेदन करून जिंकून त्यातून पार पडणे असे जे बुद्धीचे आढळ साध्य रूप अर्थात धरून राहणे. म्हणजे जसे शिवाजी महाराजांना कधी कधी कोण मारायला यायचे मित्रत्व बनून आणि नंतर शिवाजी महाराज बरोबर त्याला अंकित करायचे. त्यांना कळायचं हा माणूस जो आला नूर खान का कोण होता ना तो मारायला आला होता. पण त्यांनी दाखवलं काय मी तुमच्याकडे नोकरीला आलेलो आहे. पण त्यांना माहिती होतं ते झोपायचे ना तो गस्त घालायचा. पण त्यांनी एक स्वतः झोपायचे नाही तिथे तिथे असे लोट टाकायचे आणि तो रात्रीचा एक दिवशी आला वार करायला गेला वाचला पकडला त्याला. पण मग त्याला हे कळालं का हा राजा श्रेष्ठ आहे तर त्यालाही आपले अंकित करून घेतलं आणि त्याला जसं ओवून आपल्या सरदारांमध्ये घेणं तसं आलेल्या प्रसंगावर त्या प्रसंगाला तुम्हाला सांगतो प्रसंग आपल्याला जास्त घडवतो. प्रसंगातून बरंच काही शिकायला भेटतं. प्रसंग हे आलेच पाहिजेत त्याशिवाय आपल्या ज्ञानाला सुद्धा कस लागणार नाही. हो त्यावेळेला कळणार आपल्याला की आपण किती पाण्यात आहोत म्हणून. याप्रमाणे सावधगिरी ठेवणे याला दक्षता म्हणतात व तो क्षात्र प्रकृतीच्या कर्मातील चौथा गुण आहे असे समज. युद्ध अपलायनम आणि लोकोत्तर युद्ध पराक्रम हा त्या क्षात्र प्रकृतीचा पाचवा गुण आहे. युद्ध करायला मिळालं पाहिजे त्यांना असं वाटतं युद्ध झालं पाहिजे तरच त्यांना त्यांचं शौर्य दाखवता येईल. सूर्यकमळाची तोंडे जशी नेहमी सूर्याच्या सन्मुख असतात तसे नेहमी शत्रूच्या समोर असणे शत्रूस पाठ न दाखवणे. जशी गरोदर स्त्री हर प्रयत्न करून सेजेला पाठी देत नाही तर चुकवते टाळते तसे रणांगणात असताना शत्रूला आपली पाठ दाखवण्याचे तो चुकवतो टाळतो. धर्म अर्थाधिक 4 पुरुषार्थात ज्ञानरूप भक्ती ही श्रेष्ठ आहे. तसा शास्त्र प्रकृतीच्या कर्मातील सगळ्या गुणांमधला हा पाचवा गुण इंद्राप्रमाणे सर्वश्रेष्ठ आहे असे समज. 67 पाहूया. हा क्षत्रियांचा आचारी पाचवा गुणेंद्रू अवधारी चहू पुरुषार्थ शिरी भक्ती जैशी. बघा पुढे नेऊन बसवले तो एकदम टॉपरचा चहू पुरुषार्थी शिरी भक्ती जशी. चारही पुरुषार्थाच्या वर काय धर्म अर्थ काम आणि मोक्ष त्याच्या वर काय भक्ती आहे. तसा हा सगळ्या गुणांमधला श्रेष्ठ गुण आहे त्याचा. म्हणजे मोक्षाच्या पुढे काय आहे भक्ती आहे. दानम आणि वृक्ष आपल्याला आलेली पाने फुले व फळे ही जशी याचकास अर्पण करण्याच्या बाबतीत उदार असतो अथवा कमळ समुदाय आपला परिमळ देण्याविषयी जसे उदार असतात अथवा ज्याला जितके हवे असते तितके त्याने चांदण्यांचे सुख घ्यावे तसे दुसऱ्या याचकाच्या इच्छेप्रमाणे त्यास हवे ते देणे जे पाहिजे ते देणं त्याला. हा एक त्यांचा जसा कर्ण क्षत्रिय होता ना पाहिजे ते कवच कुंडले दे पाहिजे ते गोष्टी देऊन टाकलं. याला अमर्याद विपुल दान असे म्हणतात. हे क्षात्र प्रकृतीचे कर्मात 6वे गुणरत्न होय. ईश्वर भाव आणि आज्ञेचे राहण्याचे जे एकच स्थान आहे आणि आज्ञेचे राहण्याचे एकच स्थान होणे म्हणजे सर्वजण ज्याची आज्ञा मानतात तो क्षत्रिय होय. आपल्या हस्तपादाधिक अवयवांचे चांगले पोषण केले असता त्याचकडून जसे आपल्या आवडीनुसार वाटेल ते काम करून घेता येते त्याप्रमाणे प्रजेचे प्रेमाने वात्सल्य भावाने पालन केले असता त्या प्रजेचा उपभोग राजाला वाटेल तसा घेता येतो. त्याला ईश्वर भाव नियमित शक्ती असे म्हणतात. असा जो सर्व सामर्थ्याचा आधार आहे तो ईश्वर भाव या क्षात्र प्रकृतीच्या सर्व गुणाचा राजा 7वा गुण आहे. परत एक पाऊल मागे जातो तुम्हाला तिकडे वाचायला लागणार. आपल्या हस्तपादाधिक अवयवांचे चांगले पोषण केले असतात त्याचकडून जसे आपल्या आवडीनुसार वाटेल ते काम करून घेता येते त्याप्रमाणे प्रजेच्या प्रेमाने वात्सल्य भावाने पालन केले असता त्या प्रजेचा उपभोग राजाला वाटेल तसा घेता येतो. त्यालाच ईश्वर भाव नियमित शक्ती असे म्हणतात. असा जो सर्व सामर्थ्याचा आधार आहे तो ईश्वर भाव या क्षात्र प्रकृतीच्या सर्व गुणांचा राजा होय. हा 7वा गुण. 72 वाचा साहेब. त्याचे नाव ईश्वर भाव कंसात नियामक शक्ती होय व तो सर्व सामर्थ्याचे ठिकाण आहे. तो ईश्वर भाव क्षत्रियांच्या आचारात 7वा गुण असून तो सर्व गुणांचा राजा आहे.
71 वाचली ना? हा 71 पण वाचा. 71 आणि 72 सलग वाचा. आपले हस्तपादादी अवयव पोसून आपल्या पसंतीप्रमाणे त्यांच्याकडून जसे काम करून घेता येते त्याप्रमाणे आपल्याविषयी प्रेम उत्पन्न झाले आहे अशा प्रजेचा उपभोग घेणे. 871. त्याचे नाव ईश्वरभाव कंसात नियामक शक्ती होय व तो सर्व सामर्थ्याचे ठिकाण आहे. तो ईश्वरभाव क्षत्रियांच्या आचारात 7वा गुण असून तो सर्व गुणांचा राजा आहे. ईश्वर भाव म्हणजे मी या सगळ्यांचा पालन पोषण करणार आहे, परंतु पहिलं प्रजेचं सगळे सांभाळ करणे आणि मग त्यांचा राजा होणे हा ईश्वर भाव त्याचा 7वा. शिवाजी महाराजांनी ते समाजाचं सगळ्यांचं आणि मग समाजाने सगळ्यांनी राजा म्हणून घोषित केला. आणि त्यांच्या पुढे त्यांच्याकडे राजाकडे कोणता भाव असतो? ईश्वर भाव. प्राण्यांकडून पण त्याच्याविषयी काय ईश्वर भाव आहे. त्यांनी पण सांभाळ घेतला का मी यांचं संगोपन करणार, मी त्यांचं रक्षण करणार. तो जणू काय सप्त ऋषीच्या 7 चांदण्यांनी जसे आकाश सुशोभित दिसते त्याप्रमाणे जे कर्म या शौराधिक उत्तम अशा 7 गुणांनी विशेष सुशोभित असते, अशा प्रकारे या 7 पवित्र लोकोत्तर गुणांनी या जगात जे कर्म पवित्र झालेले असते ते क्षात्र प्रकृतीचे स्वाभाविक सहज कर्म आहे. असा जो पुरुष तो क्षत्रिय मनुष्य नव्हे तर सत्वगुण रूपी सोन्याचा मेरू पर्वतच होय. म्हणून तो सप्तगुणी रूपी व क्षात्र धर्मरूपी स्वर्गाला जणू धारण करणारा आधार आहे. असा जो पुरुष तो क्षत्रिय मनुष्य नव्हे तर सत्वगुण रूपी सोन्याचा मेरू पर्वतच होय. 75 ओळ पाहूया आपण. नाना क्षत्रिय नव्हे नरू तो सत्व सोनायाचा मेरू म्हणून गुण स्वर्गा आधारू साता या. तो माणूस नाही, तो नर नाही, तो प्रत्यक्ष कोण झालेला आहे आता? परमात्मा ईश्वर भाव सत्व सोनयाचा मेरू. तो राजालाच काय म्हणले भगवान छत्रपती शिवाजी महाराजांना काय म्हणतात? शिवाचा अवतार होता. तेवढा लेवलचा. त्याला माणूस सुद्धा नर म्हणणं सुद्धा शोभत नाही त्याला. जसं इकडे माणूसपणाची लौकिक बघू, इकडे यांना संतांना माणूस म्हणायचं नाही आणि क्षत्रियाला असा जो क्षत्रिय त्याला नर म्हणायचा नाही, तर तो नरामधला नारायण सत्व सोनियाचा मेरू. आणि तिकडं काय सांगितलं ब्राह्मणाला? ब्राह्मण सुद्धा नाही, तो पृथ्वीवरचा देव आहे असं समजायचं बा. 75 वाचली ना आता आपण. किंवा हे कर्म नव्हे तर सत्वगुण रूपी समुद्राने चांगली वेष्टिलेली ही क्षात्र प्रकृती रूपी पृथ्वी होय व तो ती भोगीत आहे. क्षात्र बघा पुन्हा 76 कडे आपण जातोय ना. तरी सप्त गुणावर्णी सप्त गुणार्णवी परिवारली बरवी हे क्रिया नव्हे पृथ्वी भोगीत असे तो ती त्याचं कर्म नाहीये. तो क्षात्र प्रकृती पृथ्वी होय व तो ती भोगीत आहे, ते कर्म नव्हे. तर ते सत्वगुण रूपी समुद्राने चांगली वेष्टिली प्रकृती ते कर्म नाही. आता त्याची पूर्ण प्रकृती जी आहे ती क्षात्र प्रकृती रूपी पृथ्वी सत्वगुणांची प्रगल्भ प्रकृती आहे. तो मनुष्य जसं मगाशी सांगितलं तो मनुष्य नव्हे, तो नर नव्हे. आणि त्याचं कर्म जे आहे ना ते कर्म नाहीये, तो सुद्धा ब्रह्म भावच आहे त्याचा. अथवा सप्तगुण रूपी ओघांनी युक्त वाहणारी क्षात्र क्रियारूपी गंगा ही या जगी क्षात्र प्रकृती धारण करणाऱ्या हा मोहदधीला आश्रय करून मिळून जी शोभत आहे. 77 बघूया. या गुणाचे साताही ओघी हे क्रिया ते गंगा जगी तथा तया मोहदधीची या अंगी विलसे जैसी 13 नंबर शोभते. हे सगळे गुण तिथं शोभतात, ते सर्व अलंकार शोभती सकळ. त्याप्रमाणे तो तिथे त्याची प्रकृती त्याप्रमाणे या सर्व गोष्टीचे फार वर्णन राहू दे. शास्त्र प्रकृतीच्या जातीला शौर्याधिक गुणात्मक कर्मे ही स्वाभाविक आहेत. आता हे महामते वैश्य जातीला जे योग्य कर्म आहे ते तुला यथार्थ खात्रीने सांगतो ऐक. तो ईश्वर भाव म्हणजे जसं कुटुंब प्रमुख याला मी सांभाळेल, तो एक त्याच्याकडे भाव घेतो. आणि एक ईश्वर भाव त्यांच्याकडे जगाकडे पाहत आणि सुद्धा तो त्याच भावाने पाहणार परमात्मा भावाने. हा तर राजा आहे, यांचा सांभाळ करणार हा ईश्वर भाव त्याच्याकडे आहे. आणि समाजाचा पण त्याच्याकडे तो ईश्वर भाव आहे. आणि मग तो ती दृष्टी कोणाकडे फेकतो? ती सुद्धा काय पाहतोय त्याच्याकडे जगाकडे पाहत आणि ते परमात्म्याचं स्वरूप आहे. मला त्यांची सेवा करण्याचा योग आला तर मी माझं भाग्य समजतो अशा पद्धतीचं. आता हे महामते वैश्य जातीला जे योग्य कर्म आहे
ते तुला यथार्थ खात्रीने सांगतो, ऐक. श्लोक क्रमांक 44. शेत नांगरणे, पशुचे पालन करणे व देवघेव वगैरे व्यापार करणे हे वैश्याचे स्वाभाविक प्राप्त कर्म आहे. शुश्रूषा सेवारूप कर्म शूद्राचेही स्वाभाविक आहे. कृषी शेत बीज नांगर इत्यादी साहित्य भांडवल मिळून ज्याच्या आधारामुळे पुष्कळसा नफा मिळवणे, किंबहुना कृषी कर्म शेतकी करून जगणे अथवा गोरक्ष गायीचे संरक्षण करून राहणे किंवा वाणिज्य सवंग वस्तू स्वस्त वस्तू घेऊन उचित महाग दराने विकणे. अर्जुना, वैश्य जातीला एवढाच कर्म समुदाय आहे. तो करून निर्वाह करणे हाच त्यांचा स्वाभाविक धर्म होय असे समज. आणि वैश्य, क्षत्रिय व ब्राह्मण या तिन्ही वर्ण द्विजन्मे आहेत, म्हणून त्यास द्विज हे नाव आहे. व यांची सेवा करणे हे शूद्र वर्णाचे स्वाभाविक कर्म आहे. हे पटणार नाही इतरांना. आम्हाला फार खालच्या लेवलनी सेवक म्हणून आणि यांची सेवा करायची, परंतु द्विजांच्या सेवे वाचून शूद्रांना दुसरे कर्मच करणे शास्त्रांनी सांगितले नाही. या प्रकारे चारी वर्णाची उचित अशी कर्मे तुला सांगितली. शूद्र म्हणजे कमी डोकेबाज, कमी शिक्षण, त्याला ज्ञान कमी. मग तो स्वतःच्या मनाने जात नाही ना. मग या तिघांच्या संगतीत राहता राहता त्याची बुद्धी प्रगल्भ होईल. तू त्यांच्या अंडरटेकिंग राहून हुशार व्हायचा, हा त्यांचा सांगण्याचा मतीत अर्थ आहे. पण त्या काळच्या ब्राह्मणांनी बी यांना राबून घेतलं असणार, त्यामुळे ते यांच्या डोक्यात फिट झालेले, यांनी आपल्याला राबून घेतले. त्यामुळे मग आता काय होतंय, ऐक्य होत नाही विचारांचं. असो. श्लोक क्रमांक 45 वाचतोय. वर सांगितलेल्या आपापल्या कर्मामध्ये अत्यंत निमग्न असलेला पुरुष शरीर इंद्रियांची शुद्धी होऊन ज्ञानाची योग्यता प्राप्त होणे, याला उत्तम सिद्धीला प्राप्त होतो. आता आपल्या कर्मात अत्यंत रत असलेला पुरुष ज्या प्रकारे सिद्धीला प्राप्त होतो ते ऐक. बघा, वर सांगितलेल्या आपल्या कर्मामध्ये अत्यंत निमग्न, ज्याला ब्राह्मण असो, क्षत्रिय, वैश्य, त्याने त्या कर्मामध्ये निमग्न राहणे. आपल्या कर्मामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे, एक जीव. आपण जेही कर्म करायला घेतलं ते इतकं प्रामाणिकपणे त्याच्यामध्ये एक जीव होऊन करू ना, त्यावेळेला आपल्या कोणत्याही प्रकारचा शीन भाग राहत नाही. तुम्ही कोणतेही व्यावहारिक काम करा, पण त्याच्याशी तुम्ही काय झाले पाहिजे, एक जीव झाले पाहिजे. एक जीव न होता केलेलं कर्म आहे ना, ते शीनदायक होतं. आणि एक जीव होऊन केलेलं कर्म ते तुम्हाला असं प्रफुल्लित करतं, उत्तेजित करतं. मग अत्यंत निमग्न झालेला पुरुष कशामध्ये, आपल्या वाट्याला आलेल्या कर्मामध्ये अत्यंत निमग्न झालेला पुरुष, त्याला दत्तात्रयांनी गुरु केलं. कोण, लोहार. तो तावच दृष्टी ठेवायचा आणि फटका मार. त्याचं लक्ष कशावर, त्या तावावर आहे. निमग्न झालाय त्याच्या कामाशी. राजाची स्वारी बाजूनी गेली तरी त्याला खबर नाही. तसे तुम्ही आपलं कर्म करत असताना अत्यंत निमग्न झाल्यानंतर त्याला उत्तेजित करते, ती बॉडी सुद्धा उत्तेजित होते. शरीर इंद्रियाची शुद्धी होऊन ज्ञानाची, बघा उदाहरण देऊ आपण. परवाच्या दिवशी गायकवाडताईन ते येऊन बसलेले होत्या. बसल्या तेव्हा असं वाटलं होतं थकल्याच असतील, शिनल्याच असतील, परंतु नाही. आणि कीर्तनाला उभे राहिल्या तेव्हा किती प्रसन्न. ते दुपारपर्यंत जे होते ते त्या कर्माशी कसे झाले होते, पूर्ण एक जीव झाले होते. तिथं शीन भाग नाही. त्यामुळे संध्याकाळी पण त्यांना उत्तेजितपणा वाटला. अत्यंत निमग्न झालेला पुरुष शरीर इंद्रियाची शुद्धी होऊन ज्ञानाची योग्यता प्राप्त होते. मग त्याचं शरीरही शुद्ध होतं आणि त्याची योग्यता कशाची होती, आत्मज्ञान स्वीकारण्याची त्याच्यामध्ये पात्रता होती. म्हणून त्यांना ते कर्म सांगितले. वरी अर्जुना, आता बघा त्या ओळीची तर संयुक्तिकपणा जुळते. वरी अर्जुना, तो बोधू भेटे ना म्हणा, तोवर या साधना म्हणजे तुमच्या वाट्याला आलेलं जे बी कर्म आहे, इमाने ईदबारे, त्याच्याशी पूर्ण एक जीव होऊन निमग्न होऊन जर केलं तर शरीर शुद्धी होती आणि आत्मप्राप्तीची योग्यता आपल्या हाती येते. याला उत्तम सिद्धीला, ही उत्तम सिद्धी आहे काय, शरीर तंदुरुस्त, आत्मस्वीकार, आत्मप्राप्ती व्हायची जी सिद्धी आहे, आत्मसिद्धी प्राप्त होण्याच्या अगोदरची योग्यता, ती खरी सिद्धी आहे. आपल्या कर्मात अत्यंत रत असलेला पुरुष, मग अशी निमग्न, आणि इथं काय सांगितलंय, रत, अत्यंत रत. तुम्ही ज्या गावाला शिंदे दादा बघा, तिथं आले ना बस, बाकी काहीच डोक्यात नाही, त्याच्यात एकजीव होणे. ज्या प्रकारे या सिद्धीला प्राप्त होतो ते ऐक. कोणत्या सिद्धीला प्राप्त होतो ते ऐक, म्हणजे ज्ञान सिद्धीलाच खरा प्राप्त होणार आहे. आता चतुर अर्जुना, ज्याप्रमाणे श्रोत्राधिक इंद्रियांना शब्दाधिक विषयच योग्य व उचित आहेत, त्याप्रमाणे या चार वर्णांची निरनिराळी उचित कर्मे
त्या त्या वर्णाला कशी शोभतात ते तुला स्पष्ट करून सांगतो. अथवा मेघापासून पडलेल्या उदकास योग्य स्थान म्हणजे नदीच होय, अथवा अर्जुना नदीच उचित स्थान म्हणजे समुद्रच होय. तसेच वर्णाश्रम धर्माप्रमाणे जी आवश्यक विहित नित्यनैमित्तिक कर्तव्य कर्म ज्याच्या भागाला आले असेल ते केले असता गौर अंगात जसे गोरेपण शोभा देते, तशी त्या वर्णाला अत्यंत शोभा येते. आपल्या वाट्याला आलेलं कर्म इमानीद्वारे जर केलं तर तेच कर्म तुमच्या अंगाला शोभा आणणार आहे, तीच तुमची उंची वाढवणार आहे. हे विरोत्तमा, त्या स्वाभाविक विहित कर्माचे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे विचार करून आचरण करण्याविषयी आपली बुद्धी समजूत निश्चित दृढ असावी. कशाच्या आधारे निवाडा होऊ शकतो आपला? आपलं कर्म योग्य आहे का अयोग्य आहे, कशाच्या आधारे निवाडा होऊ शकतो? शास्त्र सांगतं. कधी कधी चुकीचं कर्म सुद्धा शास्त्र सांगते बरोबर आहे, विष खाल्लं तरी ते म्हणतात बरोबर आहे. शास्त्राच्या आधारे कोर्टात केसेस निकाल लागतात. कशाच्या आधारे? त्यांच्या ज्या चौपड्या आहेत त्या चौपड्याच्या आधारे. त्याप्रमाणे कोणतं कर्म कसं करायचंय विरोत्तमा हे विचार करून विहित कर्माचे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे विचार करून आचरण करण्याविषयी आपल्या मनाने नाही आपण अंदाज लावायची. शास्त्र काय सांगतं याला काय तुम्हाला माहितीये का? डॉक्टरांना जर काही करायचं असलं तर काय याला औषध द्यायचं ते पहिले त्याचा अभ्यास असतो. याच्यावर हे औषध आहे, याच्यावर हे औषध आहे. वकिलाला उद्या केस लढायची तर तो आहे ना असा अनमन धपका आपण जसं काही बघून लगेच आपलं स्टेटमेंट देऊन टाकतो तसं नाही. तो काय करतो रात्रचा जागतो. इतकी शांतता लागते ना, मी पाहिले 1-2 वेळा वकिलांच्या इथं जाण्याची. आता तुम्ही सांगितलं ना बाबा आता तुम्ही शांत बसा, तुम्ही मला म्हणलं मला का बसून ठेवले 2-3 तास असंच आणि ते सारखं चोपड्या वाचित बसले. कुठं काय त्यांना भेटतोय का याच्यावर असा एखादा आधार हा कायदा आहे ते शोध. मी म्हणलं मला काय थांबवलं साहेब, तुम्हाला कळालं पाहिजे काय हे मिळवण्यासाठी किती झटावं लागतं. आता ते आहेत ते वकील आहेत पण त्यांना लगेच अनमान धपका लगेच नाही सांगणार ते आपल्याला. ते त्या प्रकरणावर काय करणार अभ्यास स्टडी करणार मग सांगणार. आम्ही याला गेलो होतो केईमला घेऊन पेशंटला, तर ते सरकारी डॉक्टर सगळे असे 4-6 एकत्र बसलेले असतात आणि पेशंट पण असे असतात. तर हा डॉक्टर विचारतोय त्याला काय करायला पाहिजे याच्यावर, असं असं आहे. तो दुसऱ्याला विचारतोय, त्या चौघांची टीम. तर माझ्या बाजूचा पेशंट काय म्हणतोय यांना काही एकालाही कळत नाही वाटतं. हा त्याला विचारतोय तो त्याला विचारतोय यांना काही कळतच नाही का काय? नाही, ते त्याच्यावर काय करतात एकमेकाचा अनुभव पण घेतात. ही ज्ञानेश्वरी बनवली ना त्यावेळेला त्या लेवलची 9-10 माणसं एकत्र बसले कारण हे पुढं पाठवायचंय. त्यावेळेला मोदी साहेब येऊन बोलतात भाषण, त्याच्यावर ते अभ्यास करून बोलतात. आले नानमान धपका आपण म्हणतो काय वारीला आले होते ते बोलले होते, ते काय असं लगेच सुचलं नाही. म्हणून या अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही. कोणत्याही विषयाचा जर निर्णय घ्यायचा असेल त्याचा पूर्ण स्टडी घेऊन करायचा. आपला शहाणपणा तिथं खर्च करायचा नसतो. आपला शहाणपणा खर्च केल्यानंतर काय होतं, भगवान बाबाचं स्टेटस पाहिलं का? भगवान बाबा झाडाने कोणीच नाही पाहिला ना, पांढरा साप आहे पांढरा साप आणि उंदीर बी पांढरा. तर त्या पांढऱ्या सापाला कळानी उंदराचं अंग कोणतं आहे आणि माझं कोणतं अंग आहे. आणि ते उंदीर जवळ आला आणि सटकनी बाजूला सुटला आणि त्याने बी असा फटका मारला आणि पकडली चांबडी. पण कोणाची पकडलेली आहे? स्वतःचीच. तेव्हा त्यांनी त्याच्यात लिहिलं होतं लगेच आपण तावून लगेच कोणता निर्णय घेणे म्हणजे आपल्याला स्वतःलाच त्रासदायक होऊ शकतो. मी त्यांना विचारलं नेमकं या स्टेटसचा अर्थ काय? त्या सापाला चावायचे उंदराला पण तो स्वतःला चावला हे सांगायचे का याच्यात? हा म्हणले तेच सांगायचे. म्हणजे मला सुद्धा तो खुलासा करण्यासाठी त्यांच्याशी पहिलं संभाषण करावं लागतं. कोणतीही गोष्ट दिसते तिच्यावर लगेच निर्णय देता येत नाही. कुठून गेलो आपण, कुठे किती नंबरला होतो? 88. त्यावेळेला तुम्ही वर्णाश्रम प्रमाणे ते म्हणता जेव्हा निर्णय घेणार त्यावेळेला ते तुम्हाला सुशोभित होऊन जाणार आहे तुमचं अंग. त्यांनी सांगितलं बघा, हे वर्णाश्रम धर्माप्रमाणे जे आवश्यक विहित नित्यनैमित्तिक कर्तव्य कर्म ज्याच्या भागाला आले असेल ते कर्म केले असता गौर अंगास जसे गोरे पण शोभा देते. आधीच गोरान त्याच्यात ते कर्म जर व्यवस्थित तुमची आपली बॉडी सांगते. एखाद्या कर्मात आपण इतकं प्रसन्न असू द्या बरं, तर आपण प्रसन्न आहे का काय हे सांगायच्या अगोदर आपली बॉडीच त्याला सांगते, अरे काय महाराज आज लयच खुश दिसताय तुम्ही.
ती त्याची बॉडी सांगते. तसं गोऱ्या माणसाला त्याचं कर्म केल्यानंतर जसा त्याची शोभा वाढवते, तसे गौरांगास जसे गोरे पण शोभा देते, तशी त्या वर्णाला अत्यंत शोभा येते. मग क्षत्रिय वर्णात असला तरी. का चोखामेळा महाराजांचं आपण सारखं वर्णन करतो? का त्यांचं मुखरविंदामध्ये आपल्या नाव आहे त्यांचं? त्यांनी त्या योनीला सुद्धा अंत्यजादिक योनी तरल्या हरिभजने आणि तयाची पुराणे भाट झाली. ती आता अंत्यजादिक योनी आहे का? आता ती ब्राह्मण योनी झाली. पण त्या योनीचा सुद्धा डिमांड वाढवलं त्यांनी. तुकाराम महाराजांनी कुणबी समाजाचं डिमांड वाढवलं. मी कुणबी आहे म्हणजे सामान्य समजू नका, मी कोण आहे? ब्राह्मण आहे. आता जर काही सबसिडी मिळत असेल तर ब्राह्मण सुद्धा सर्टिफिकेटला लावून घेईल काय, कुणबी आहे म्हणून. असं आहे. हे विरोत्तमा त्या स्वाभाविक विहित कर्माचे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे विचार करून आचरण करण्याविषयी आपली बुद्धी समजूत निश्चित दृढ करावी. कशाच्या आधारे? शास्त्राच्या आधारे निर्णय घ्यायचा आहे. जे मूळचे आपल्या जवळचेच रत्न असले तरी पण ते रत्न पारख्याच्या हातून पारखून घ्यावे लागते. बघा, रत्न आपलंच आहे मालकाचं, स्वतःच तरी चेक करून घ्यायचं असतं तिसऱ्याकडून. तसे आपल्या वाट्यास आलेले स्वकर्म शास्त्राच्या आधारे ठाम समजून घ्यावे. वाट्याला आलेले कर्म काय करायचं आपण आता, याच्यावर काय? ज्ञानेश्वर महाराजांनी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला लढाई करायला सांगितलं, स्वतःच्या मताने सांगितलं काय? शास्त्र सांगतोय असं करायला पाहिजे, पळकुट्यावानी पळून नको जाऊ, भीक मागू नको, ते तुझ्या धर्माला शोभत नाही. त्यावेळेला अर्जुनाने ऐकलं. आणि आपण बाबांचं जे ऐकतोय, बाबाचा उदो उदो करतोय, कशाच्या आधारे? शास्त्राच्या आधारे. नाही तर आपण तर एवढे अविश्वासी आहोत, आपण यांच्यापेक्षा अविश्वासी आहोत. आपल्याला दाखवण्यात आले, बघ ही अशी अवस्था, ही व्हायलाच पाहिजे. हा, ही कोणाला नाही होत, पण हिच्यात सांगितली. मग आपण म्हणलं हे म्हणतात म्हणजे पक्क आहे, नाम गुप्त हे आपण सुद्धा घेतलं नसतं. आपण पण म्हणलो असतं, चला उघडा मंत्र जाणा, रामकृष्ण म्हणा, चुकतील यातना, गर्भवास याविना अनेक अस्तापय साधन, पहा तसे आण विठोबाचे. आपण पण म्हणलो असतं, हे दुसरं काय आहेच नाही. पण शास्त्रात दाखवलं त्यावेळेला आपल्याला विचार आला, कळाला नाही हे केलंच पाहिजे, हे करणीय आहे का अकरणीय आहे. आपण करणीय का ठरलो याच्यामुळे. नाही तर बाबावर पण आपला विश्वास नसता बसला. हे आता आपण जे बोलतो ना, बाबावर विश्वास आहे, ही शास्त्राच्या आधारे म्हणतोय, नाही तर नसता विश्वास बसला. बाबा म्हटले ना, बाबा म्हणले का? हा, नाही भिलाड्यापा म्हणतात. जर ही शास्त्र नसती ना, आपले सगळे आचार्य वर्ग म्हणतात, हे जर शास्त्र नसते तर लोकांनी आपल्याला रस्त्याला फटकावलं असतं. एवढं शास्त्र असून सुद्धा त्यांची तळपायाच्या मस्तकाला जाते आपल्याला पाहिल्यानंतर. हे पाखंडी आहेत असं ते म्हणतात. का? तर त्यांनी वन साइड शास्त्र पाहिलं, वन साइड. आणि आपण नाण्याचं दुसरं बाजू पाहतो ना, म्हणून आपण स्वीकारलं, नाही तर आपण पण स्वीकारलं नसतं. म्हणून जातीप्रमाणे किती 79 वाचायचे ना, 88. जसे मूळचे आपल्या जवळचेच रत्न असले तरी पण ते रत्न पारख्याच्या हातून पारखून घ्यावे लागते, तसे आपले वाट्यास आलेले स्वकर्म शास्त्राच्या आधारे ठाम समजून घ्यावे. बघा, आणि आपल्याला बरं वाटतंय का नाही तरी डॉक्टर म्हणत असतो, परत पुढच्या हप्त्यात या, परत महिन्यानी या. कशासाठी? त्याला पण पाहायचंय माझ्या औषधाचा काय परिणाम झाला, हा पक्का बरा झालाय का नाही. त्याच्यासाठी या सारखे येणे जाणे त्या गोष्टी ते आधाराने ठाम करून समजून घ्यावे. जशी आपल्याजवळ दृष्टी असते तरी पण दिव्या वाचून तिचा उपयोग होत नाही. भाऊ किती डिमांड दिलं, तुमच्याकडे दृष्टी आहे पण इथं मोबाईल ठेवलाय आणि दरवाजा बंद करून बाहेर गेले, पण मोबाईल कुठे ठेवला हे आपल्याला माहित नाही, शोधायचंय. काय गरज आहे? पहिली दरवाजा करून लाईट लावली पाहिजे, मगच भेटेल. तसं आपल्या जवळ दृष्टी असली तरी पण दिव्या वाचून तिचा रात्रीचा उपयोग होत नाही, किंवा मार्ग जर न सापडला तर पाय असताही त्याचा काय उपयोग होणार. म्हणून जातीप्रमाणे आपल्या जो जो योग्य अधिकार असेल तो आपापला अधिकार आपण आपल्या शास्त्रापासून किंवा शास्त्रज्ञापासून समजून घ्यावा. शास्त्री जरी झाले तरी शास्त्रज्ञ हा शब्द इथे येतोय, पण तिथे त्यांना काय म्हणायचंय, तुम्ही शास्त्री जरी झाले तरी, आणि शास्त्रज्ञ हाही शब्द इथं लिगली, पण खालचा ऐकणारा म्हणेल शास्त्रज्ञ म्हणल्यावर तो कुठं जाईल? तिकडं जाईल. म्हणून शास्त्री जरी झाले शास्त्रापासून समजून घ्यावा. किती बारकाईने सांगितले.
तपासून पाहावा. मग अर्जुना, दिवा जसा आपल्या घरात असलेला ठेवा आपल्या डोळ्यास दाखवतो, तेव्हा तो घेण्याविषयी काही प्रतिबंध असतो काय? शास्त्र जर सांगत असेल तर लाईट जर दाखवते तर ती वस्तू आपल्याला घ्यायला कोण प्रतिबंध करू शकतो? तसे स्वभावता आपल्या वाट्यास आलेले व शास्त्राने खरे निश्चित केलेले असे जे आपले विहित कर्म त्याचे तो आचरण करतो. पण आळस सोडून, फलेच्छा टाकून, मोठ्या हौसेने व शरीराने, मनापासून, जीवभावाने कर्मारंभ करून त्याच ठिकाणी जो आपला सर्व भर ठेवून सर्व कर्मे करीत असतो. बघा, करायचंच आहे तुम्हाला ते काम तर कसं करा? तुम्हाला करायचंच ठरवले, लग्नाला जायचंच एखाद्या, तर तिथे गेल्यानंतर त्या समाजामध्ये तुम्हाला एकरूप व्हायचे, भले तेवढ्या वेळापुरतं का होईना, पण तरच ते तुम्हाला ते लग्नाला जाणं आनंददायक. नाही तर काय होईल, ते शीन केल्यासारखा होईल, शीन. ते म्हणतात बघा, पण आळस सोडून, फलेच्छा टाकून, मोठ्या हौसेने करायचे कर्म. कसं? मोठ्या हौसेने, शरीराने, मनापासून. नाही तर करायचे सांगितले ते करू आपण, इंटरेस्ट नाही, पण तसं नाही, जीवाभावाने कर्मारंभ करून त्या ठिकाणी जो आपला सर्व भर ठेवून, सगळं लक्ष कुठे आता त्याच्यावरच ते सर्व कर्मे करीत असतो. 94 बघू याच्यात अजून परी आळसू सांडुनी, फळकाम दौडुनी, अंगे जीवे मांडुनी, अंगाने जीवाभावाने तेथेची भरू. पाणी ओघात पडल्यावर जसे त्याहून भलतीकडे जाऊन वेगवेगळ्या ओघाने वाहने जाणत नाही, तसे व्यवस्थित होऊन यथाशास्त्र आचरण करीत राहतो. अर्जुना, याप्रमाणे जो विहित कर्माचे स्वतः आचरण करतो तो पुरुष मोक्षरूप घराच्या अलीकडच्या वैराग्यरूपी दारात प्राप्त होतो. 96 बघूया. ओघी पडिले पाणी, 95, नेने अनानी वाहनी, तैसा जाय आचरणी व्यवस्थोनी. अर्जुना, जो यापरी ते विहित कर्म स्वये करी तो मोक्षाच्या ऐलद्वारी पैठा होय. दर्जात जाऊनच उभा राहणार मोक्षाच्या दारात. पहिला नंबर आताच आपला, तो आला का नंबर आपला आतमध्ये. कारण अकरण ज्ञेय यागाधिकांचे वेदांतात विधान असले तरी तो पापजनक असल्यामुळे तो वेदांत तात्पर्याचा विषय नाही, म्हणून तो अकरणीय आहे. किंवा विहित कर्म मुळीच न करणे याचा आपल्याशी संबंध येऊ दिला नाही. व निश्चित कर्म या कर्माचा आपल्याशी संबंध होऊ देत नाही. म्हणून आत्मप्राप्तीस विरुद्ध असा जो संसार, त्याच्या भयापासून तो मुक्त होतो. म्हणजे आत्मठेवा त्याला सहज हस्तगत होईल. आणि आत्मठेव्याच्या बाजूला ते जे सर्पाधिक आहे ते सगळे ते सहज त्याच्यापासून बाजूला होतात. कारण त्याच्यावर त्या गोष्टीबद्दल त्याला इंटरेस्टच नाही, त्याच्यामध्ये रुचीच नाही. त्यामुळे ती आपोआप बाजूला जातात आणि आत्मठेवा सहज प्राप्त होतो. 97, जे अकरणा आणि निश्चिता न वचेची काही संबंधा मनोनी भवा विरुद्धा मुकला तो. तसेच काम्य कर्माकडे जर चुकून कौतुकानेही पाहत नाही किंवा वळतही नसल्यामुळे स्वर्गाधिक फलभोगारूपी चंदनाचाही खोडा पायात घालण्यास आणला तरी पाय अडकून घेत नाही. बघा, काम्यकर्म केलं का म्हणजे काय, मी हे कर्म करतो याच्याकडून मला हे फायदा होणार. तसं जर भक्ती करत असताना काही काम्यकर्म गेला तर त्याच्या हातात काय भेटणार? स्वर्ग. इकडच्या वरचा काय दर्जा याच्यापेक्षा? स्वर्ग. पण तो सुद्धा खोडा म्हणजे अडकून पडत नाही स्वर्गात. तसेच काम्यकर्माकडे जर चुकूनही कौतुकाने पाहत नाही किंवा वळत नसल्यामुळे स्वर्गाधिक फलभोगारूपी चंदनाचाही खोडा पायात घालण्यास आणला तरी पाय अडकून घेत नाही. आणि दुसरे जे नित्यकर्म त्याच्या फलाचा त्याग केल्यामुळे तेही तो संपवितो. नित्यकर्म करतो का फळाचा त्याग करतो? फलाचा. नित्यकर्म ॲक्युरेट करणार पण त्याच्या फळाची अपेक्षा नाही करणार, म्हणून तेही कर्म सुटलं जातं. त्यामुळे तो मोक्षाच्या शिवेवर प्राप्त होऊ शकला. 99, येर नित्यकर्म तव फळ त्यागे वेचिले सर्व, म्हणून मोक्षाची शिव ठाकूल आहे. अशा युक्तीने कर्माचे निरसन करून शुभाशुभ पाप पुण्यात्मक संसाराकडून तो टाकला जातो. संसार कसा आहे? शुभाशुभाने भरलेला आहे, पाप पुण्याने संसार भरलेला आहे. तो अख्खा पापही टाकलं, पुण्यही टाकलं, शुभही टाकलं, अशुभ टाकलं. अशुभ तर टाकायचंच आहे का? नरकाला नेईल. आणि शुभ ते टाकायचे, ते कुठे घेऊन जाईल? स्वर्गाला. आणि त्या दोन्ही आडवाटा, स्वर्ग नरक या आडवाटा आहेत चोरांच्या.
म्हणून तो ते टाकला जातो. मग तो संसाराकडून टाकला जातो. शुभ अशुभ पाप पुण्य हे संसाराचं भांडवल, जन्म मरणाचं भांडवल, ते तुमचं भांडवल आहे. त्या भांडवलावर तुम्ही अनेक जन्म घेत राहता आणि अनेक जन्म घेतात, त्याला संसार म्हणतात. पण त्या संसारातून तो टाकला जातो, कारण मुद्दल नसल्यामुळे धंदा करू शकत नाही. व मोक्षाचे द्वार जे वैराग्य तेथे येऊन उभा असतो. 99 ऐसे शुभाशुभी संसारे सांडीला तो अवधारी, वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके. वैराग्याच्या द्वारात येऊन उभा राहिलाय वैराग्य. आणि आता वैराग्याच्या पुढची स्टेप आहे मोक्ष ज्ञान, तिथं जाऊन पोहोचणार तो. काय त्या वैराग्याची थोरवी सांगावी. अरे जे वैराग्य सकळ भाग्याची सीमा होय, जे वैराग्य मोक्ष लाभाचे ज्ञान निश्चय करून देणारे आहे, अथवा जे वैराग्य कर्म मार्गाचे श्रम परिहार होण्याचे अंतिम स्थान होय. तुम्ही आपण का पहा बरं, थोडा त्याग करून कोणत्या गोष्टीचा किती आनंद होतो. मी अनुभवतो तो आनंद. जर वैराग्य आपल्याकडे थोडं जरी असलं तर आपल्याला ते शक्ती देतं, ज्ञानाबद्दल उत्कंठा निर्माण करतं, अवघड गोष्टीची सुद्धा उकल करून देतो. त्याच्यापेक्षा किती असू द्या जंटलमेन, पण त्यांच्याकडे वैराग्य नाही, हवरेपण आहे, तिथे विवेक स्फुरू शकत नाही. तिथं गुढगम्य गुढार्थाची उकल सुद्धा आपल्याला या वैराग्याच्या जोरावर, या संपत्तीच्या जोरावर काय खरेदी करायचे. पैसे कमवले तर आपण खरेदी करणार आहे, शेती खरेदी करू, गाड्या खरेदी करू, बंगले खरेदी करू. तसं वैराग्याच्या श्रीमंतीवर काय कमवायचंय आपल्याला, काय विकत घ्यायचंय? मोक्ष, ईश्वर प्राप्त करून घ्यायचा आहे. वैराग्य रूपी ज्या बघा काय त्या वैराग्याची थोरवी. अरे वैराग्य सकळ भाग्याची सीमा होय, जे वैराग्य मोक्ष लाभाचे ज्ञान निश्चय करून देणारे आहे, अथवा वैराग्य कर्म मार्गाचे श्रम परिहार होण्याचे अंतिम स्थान होय. ते वैराग्य ना आता जे शिनत होतो कर्म मार्गात, ते संपवण्याचं स्थान आहे. आता संपलं झालं, आता शेताची कामं झाल्या जशी सोडून देतात माणसांना, तसं तो सुटू शकतो. 1 नंबर जे सकळ भाग्याची सीमा मोक्ष लाभाची जे प्रमा, नाना कर्म मार्ग श्रमा सेवो तुझे. 1 घ्यायची, 90 घ्यायची, 99 घ्यायची, 98 घ्यायची. जे अकर्ण आणि निश्चितानं वचेची काय समजा म्हणून भावा विरुद्ध 97 घ्यायची, नंतर 96 घ्यायची, 95 बघूया फक्त. पाणी ओघाने पडल्या जसे भलतीकडे जाऊन वेगवेगळ्या ओघाने वाहणे जाणत नाही, तसे व्यवस्थित यथाशास्त्र आचरण करीत राहतो. 94 घ्यायचे. 95 चा अर्थ वाचा साहेब. 94 घ्यायचे. हा जसे प्रवाहात सापडलेले पाणी त्याहून उलट अशा निरनिराळ्या ओघाने वाहण्याचे जाणत नाही, त्याप्रमाणे व्यवस्थित होऊन कंसात शास्त्राने सांगितलेल्या कर्माचे यथाशास्त्र आचरण करीत राहतो. म्हणजे तो मोक्षाच्या ठिकाणी दुसरीकडे जाऊ शकत नाही, ना स्वर्गाला, ना नरकाला, ना संसाराला. तो तिकडेच मोक्षाला जाणार. 95. त्याच्यानंतर 94 काय पहा. 94 परी आळसू सांडून फळ काम दौडून अंगे जीवे मांडून तेथीचे ब्रू. 94 पण घ्यायची. हा त्याच्यानंतर तैसे स्वभाव भागा आले वरी शास्त्र खरी गेले ते विहित जो आपले आचरेगा. 93 पाहूया. तसे आपल्या वाट्यास आलेली शास्त्राने निश्चित केलेले असे ते विहित कर्म तो आचरण करतो. 92 पाहूया. मग घराच्या ठेवा जेवी डोळ्या दावी दिवा तर घेता पांडव आळूस नाही. 92 घ्यायची. 93 घ्यायची. आता 91 बघू. म्हणून ज्ञातीवशी आचार साचारू सहज असे जो अधिकारू तो आपल्या शास्त्रा गोचरू आणि हो. 91 पहा. मग जातीप्रमाणे योग्य ते अधिकार असेल तो मग आपल्या अर्जुना दिवा. बस 92 पासून घ्यायचे. नंतर 87 पाहूया. वर्णाश्रम जे करणी आले असे ते गोरेपणा अंग जसे गोरे तया स्वाभाविक कर्मा शास्त्राचे निमुख्य विरोधमा प्रवृत्ताला ही प्रमा. हा बघा त्याच्यानंतर कोणती घ्यायची. 87 घ्यायची. नंतर 89 घ्यायची. आपुले रत्न थिते घेऊन पारख्या होते सत्कर्मशास्त्रे जैशी दिठी असे आपल्या ठाई परिते दीपीवन भाऊ नाही. 90 पण घ्यायची. ज्ञातीविषयी सहज आले जो अधिकार होतो आपले 91 पण घ्यायची. हा कंटिन्यू घ्यायचे. कुठपासून. 87 पासून.
86 पाहूया. ना तरी जळ पदच्युता आणि पाणिया उचित सरिता सरितेसी पंडुसुता सिंधू उचित 86 यायची. पंच्याऐंशी पासून घ्यायची. बघा अशी उलटी पायरी लागली. मोक्षाकडे कुठं जाईल तो, या स्पॉटला आलाय हे महत्वाचं आहे, पण कशाच्या आधारे आलाय म्हणून माग माग कधी कधी उलटी वाचली का ज्ञानेश्वरी अजून वेगळी समजते, माग जावं लागतं. आता कुठपर्यंत आले आपण घेतलेल्या पैकी 901 पर्यंत. ओके, आता 901च वाचली होती ना. आणि काय त्या वैराग्याची थोरवी सांगा. अरे जे वैराग्य सकळ भाग्याची सीमा होय, जे वैराग्य मोक्ष लाभाचे ज्ञान निश्चय करून देणारे आहे, अथवा जे वैराग्य कर्म मार्गाने श्रम परिहार होण्याची अंतिम स्थान होय. एक वाचले जे सकळ भाग्याची सीमा मोक्ष लाभाची जे प्रमा नाना कर्म मार्ग श्रमा शेवट जेत. बरोबर, ज्या वैराग्याने मोक्ष फल प्राप्त करून देण्याची जणू काय जामीनच आपल्याकडे घेतली आहे, किंवा वैराग्य सत्कर्म रूप पुण्यरूप वृक्षाचे फुलच आहे, त्या वैराग्य रूपी फुलावर साधक पुरुष भ्रमराप्रमाणे पाऊल ठेवतो. 2 बघा, मोक्ष फळे दिदली ओल जे सुकृत तरुचे फूल ते वैराग्य देठी पाऊल भवरू जैसा. तो भुंगा जसा अलगद त्या कमळावर पाय ठेवून जसं त्याचा मकरंद, तसा तो सहज ते वैराग्य हस्तगात घेतो. काय ह्या वैराग्याच्या आपण ओव्या घेतोय? मोक्षाचं ज्ञान मिळण्याच्या अगोदरची स्टेप आहे. पेरणीच्या अगोदर नांगरणी वगैरे, आणि एक पाऊस पडल्यानंतर जसे तो भुसभुशीत होती जमीन, त्याच्यावर कशी ते ना पेरण्याचं सहज चालतं, ते सहज पेरण्याची ती चालतं आहोत. त्याप्रमाणे आपण तिथे गेलो पाहिजे. ती सगळी वैराग्याची स्टेप आहे. आणि मग ज्ञानाची प्रेरणी होणार तिथं पेरणी. हे पहा अर्जुना, सूर्योदयाची वार्ता सांगणारा वर्धाव्याप्रमाणे जसा अरुणोदय आहे, आत्मज्ञान रूपी स्वच्छ निरभ्र दिवस उजाडत आहे, अशी वर्धाव्याप्रमाणे पूर्वी सूचना देणारा वैराग्य हा जणू अरुणोदयच होय. त्या वैराग्याची त्यास प्राप्ती होते. बघा, यांनी इथं कंस केलं, यांनी अगोदरच. वैराग्य हवंय आपल्याकडे, वैराग्य ज्ञान आहे आपल्याकडे. आता कशाची गरज आहे? वैराग्य म्हणजे नश्वर गोष्टीबद्दल आपल्याला अट्रॅक्शन राहिलं नाही पाहिजे. मग सोडून जायचं का नाही? करायचं कसं करायचं? तेवढ्याच आसक्तीने करायचं. पूर्वी करत होतो, पण फलाची अपेक्षा बद्दल पूर्णपणे निर्मोही, त्याची काहीच गरज नाही. असं 3 नंबरची ओळ. पाही आत्मज्ञान सुदिनाचा पाही आत्मज्ञान सुदिनाचा वाधावा सांगतया अरुणाचा उदय त्या वैराग्याचा ठाव पावे. बघा, सूर्योदय झाल्यानंतर सगळं दिसतं, तसं या वैराग्यातून मोक्ष आत्मज्ञानाचा उदय होणार आहे. किंबहुना आत्मज्ञान जेणे हाताये निधान ते वैराग्य दिव्यांजन जेवेले तो. बघा काय सांगतात, किंबहुना आत्मज्ञान जेणे हाताये निधान. आता एक निदान आलं, आत्मा निधान. हो, किंबहुना आत्मज्ञान निधान हातात जे येईल ते वैराग्य दिव्यांजन, वैराग्य रूपी डोळ्यातलं दिव्यांजन जीवेले तो जीवावरती आत्मसात करतो, आपल्याकडं अंगीकृत करून घेतो, आपलंस करून घेतो. फार काय सांगावे, आत्मज्ञान रूपी हेच कोणी एक निधान व ते ज्या वैराग्य रूपी दिव्यांजनाने हातात येते, ते वैराग्य रूपी दिव्यांजन जो जीव भावे करून आपल्या बुद्धिरूप डोळ्यात धारण करतो. अर्जुना, अशा प्रकारे या विहित कर्माला अनुसरून आचरण केले असता त्यास मोक्ष प्राप्तीची योग्यता प्राप्त होते. हे पांडवा, 5 पर्यंत घ्यायचे. 5 पर्यंत, मग पुढचं बघू. हे पांडवा कुठून कंटिन्यू चालू आहे तिथून, बरोबर 91 पासून बोललो होतो ना. हे पांडवा, हे विहित कर्म म्हणजे आपल्या कल्याणाचा अद्वितीय जिव्हाळा एकमेव जीवनच होय. त्या विहित कर्माचे आचरण करणे म्हणजे मी जो सर्वात्मक ईश्वर त्या माझीही परमश्रेष्ठ सेवा होय. हे पांडवा, हे विहित कर्म म्हणजे आपल्या कल्याणाचा अद्वितीय जिव्हाळा एकमेव जीवनच होय. जीवन म्हणजे पाणी आहे. कर्म म्हणजे कोणतं कर्म? विहित वाट्याला आलेलं कर्म करणं म्हणजे पाणी आहे.
पाणी पिल्यावर माणूस जसं जगू शकतो तसं ते, किंवा आणि त्या विहित कर्माचे आचरण करणे म्हणजे मी जो सर्वात्मक ईश्वर त्या माझी परमश्रेष्ठ सेवा होय. तुम्ही जे बी वाट्याला कुंभार मडके बनवून देतो, ते ज्याला देतो ना तो घेणारा देव आहे. तर तो कोणाला देतोय? ते देवाला देतोय. तुमच्या हातातून जी बी कर्म होतात समाजासाठी, घरदारासाठी, गावासाठी, ती समाजाची सेवा आहे का देवाची सेवा आहे? देवाची सेवा आहे. पहा, तो सर्वात्मक ईश्वर त्या माझी परमश्रेष्ठ सेवा आहे. हा जो सर्व रूपाने व्यापलेला ईश्वर आहे त्याची सेवा आहे तुम्ही कर्म करणं. कर्म ही पूजा आहे. बघा काही ठिकाणी देवाची. 6 नंबर कंस केलेला आहे तुम्ही. हे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य ओलावा. अनन्य 2, एकच. ओलावा 3, जिव्हाळा. एवढा जिव्हाळा पाहिजे त्या आपल्या कर्मामध्ये, अनन्यता पाहिजे, ते मी करणारच. आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची. बघा, आणि हेची परमसेवा ही खरी सेवा आहे. मज सर्वात्मकाची, सगळ्यांच्या हृदयात असणाऱ्या आत्म्याची सेवा करणं म्हणजे माझी सेवा करणं आहे. संपूर्ण भोगासह पतिव्रता स्त्री आपल्या प्रिय पती बरोबर क्रीडा करते. ती क्रीडा करणे याचाच अर्थ त्याचेच नाव तिने सर्व तपे आचरली असे होय. अशा प्रकारे कर्म करणं, सगळ्यांकडं ईश्वर भावाने सगळ्यांशी वागणं, हीच खरी त्यानेच केलेली देवाची सेवा आहे. तो मग मंदिरात गेला नाही, अगरबत्ती लावली नाही, हो, भजन टाळ सुद्धा केले नाही, त्याच्यातला कोणता साधू असा आहे सांगा बरं? तीच खरी त्याची सेवा आहे. साधूंच्या मध्ये अग्रगण्य नाव आहे, सांगा? सावता बाबा. पंढरपूर 35 किलोमीटर असून पण जास्त नाही तिकडं जाणं त्यांचं. पण जाणाऱ्या वारकऱ्यांना कांदा घेऊन जा बारशी सोडायला, रताळी घेऊन जा एकादशीला, मिरच्या न्या खिचडीला. बघा, सर्वात्मक ईश्वराची सेवा. 7 नंबर पै अघव्याची भोगेसी पतिव्रता क्रीडे प्रियेसी ती तयाची नामे जैसी तपे केली. बघा, पत्नी जशी पतीच्या इच्छेप्रमाणे वावरते ती त्याची जशी सेवा आहे, तशी या सगळ्या प्राणी मात्रांशी प्रामाणिकपणे तुम्ही त्यांची सेवा करत असताना ती पत्नी जशी रिटर्नची काय अपेक्षा करत नाही, तसा तो रिटर्नची अपेक्षा नाही करत ना. तो त्याचा खेळ, त्या समाजाशी चाललेला तो जो खेळ आहे ना, तीच खरी सेवा आहे. ते म्हणतात तपे तिया केली, तीच तिची तपश्चर्या आहे. त्या पत्नीची तशी या भक्ताची तीच खरी तपश्चर्या. सर्व प्राणी मात्राबद्दल सौजन्याने वागणे, परमात्म भावाने वागणे. असं हरिपाठातलं एखादं वाक्य सांगा, सौजन्याने वागणे. हरिवंश पुराणम हरिनाम संकीर्तन हरिविन सौजन्य नेने काही. सौजन्य, बँक ऑफ इंडियाच्या सौजन्याने गाडी आहे, गाडीवर नाव लिहिले, मालक कोण आहे त्या गाडीचा? बँक ऑफ इंडिया. तिचं सौजन्य. तसं हरिवंश पुराण, हरिनाम संकीर्तन, हरिविन सौजन्य. सगळ्यांकडे पाहताने कोणाचं सौजन्य आहे त्याच्यावर? हरीचं सौजन्य. गाडी कोणाची आहे? बँकेची. आणि सगळी प्राणी मात्र कोण आहे? कोणाचं सौजन्य? देवाची आहेत. मग तया नरा लाधले, अशी जेव्हा दृष्टी होईल, तया नरा लाधले का त्या नरा लाधले, वैकुंठ जोडले त्याला, आणि घरी बसल्या सकळही घडले तीर्थाटन. कुठून गेलो होतो आपण? किती नंबरच्या ओळीला गेलतो? 7 नंबरची ओळ. पै आघव्याची भोगेसी पतिव्रता क्रिये प्रेस्ती तयाची नामे जैसी तपे केली. 7 नंबर पण घ्यायची, 8 पण घेऊ शकतो. बाळकाचं उदाहरण ते. किंवा बाळाला जगण्याला एक आई वाचून दुसरे काय साधन आहे? तर काहीच नाही. त्याप्रमाणे तुम्हाला आपल्याला कर्मा वाचून आपल्याला दुसरं साधनच नाही सुटायला. जर सुटायचं असेल तर ही कर्मेच केली पाहिजे. किंवा बाळकाला जगण्याला एक आई वाचून दुसरे काय साधन आहे? तर काहीच नाही. म्हणून तिचा अनन्य होऊन आश्रय करावा त्या बाळकाने. हा त्या बालकाचा परमश्रेष्ठ धर्म आहे, त्यातच त्याचे कल्याण होय. त्याप्रमाणे स्वधर्माचरण करणे हा मुख्य धर्म होय. त्या मुलाने जसं आईशी संबंध ठेवला पाहिजे
तसं तुमच्या आपल्या वाट्याला आलेले जे कर्म आहे त्याच्याशी प्रामाणिकपणाच पाहिजे, आपला इमान पूर्ण त्याच्यामध्ये जीव ओतून ते काम केलं पाहिजे. अथवा केवळ आठवण घ्यायची, अथवा केवळ पाणी आपले जीवन म्हणून समजून गंगेस न सोडता मासा राहिला तर तो मासा तेथे राहिल्याने जसा सर्व तीर्थाच्या सहवासाला समुद्राला सहज प्राप्त होतो. अर्जुन म्हणतो मी लढाई करणार नाही, मी आता हे सगळं टाकून देतो, मी आता घरी जाऊन आपलं संन्याशी होऊन एखादी कोप घेऊन बसतो. तू बुडला जाशील, नरकाला जाशील. पण कर्म करत राहिला, तो किती त्या पाण्याला गंगेला ओघ असू द्या, पण त्या ओघा बरोबर राहिला, तुमच्या वाट्याला कर्माचं किती लोड असू द्या, पण त्या कर्माच्या संगतीत जर तुम्ही राहिले तर तो मासा त्या पाण्यात 100% मारणार नाही. तसे तुम्ही इथं नुकसान पावणार नाही आणि सहजच त्या गंगेच्या पळण्याबरोबर तो मासा सहज समुद्राला जाऊन मिळेल. तसं तुम्ही तुमच्या गंतव्य स्थानात शेवटचं स्थान आहे तिथं सहज प्राप्त व्हाल. 9 नंबर, नाना पाणी म्हणून या मासा गंगा न सांडिता जैसा सर्व तीर्थ सहवासा वरपाडा झाला. तसे सर्व लाभाच्या प्राप्तीला आपल्या विहित कर्माचे आचरण न करता विसरणे बा. तसे सर्व लाभाच्या प्राप्तीला आपल्या विहित कर्माचे आचरणास न विसरणे. सर्व लाभ काय आपला? ईश्वर प्राप्ती हा उपाय आहे, त्या वाचून दुसरा उपायच नाही. व त्याचे निश्चयाने न विसरता आचरण असे करावे की ते केले असता जगन्नायक जो ईश्वर त्यावर आपले ओझे पडेल. 90, तैसे आपुल्या विहिता उपाव असे न विसंबिता ऐसा कीजे की जगन्नाथा आभारू पडे. त्या जगन्नाथाला ही ओळ जुळते का नाही? त्या सर्वात्मक ईश्वरा तो जगन्नाथ प्रसन्न होईल. तशी 10 नंबर बघा ना, इथे अजून काय सांगितलेले, त्याच्यात अजून एक गोष्ट सांगितली, आठवली पाहिजे, झटकन बाजूला जाऊ शकतो. त्या वाचून दुसरा उपाय नाही, त्याची निश्चयाने विचार न विसरता आचरण केले असता गेली निघून. बघा काय एक स्फुरलं होतं, एकदम मस्त स्फुरलं होतं पण गेलं. पाठीमागे जाऊन ते जसे सर्व लाभाला प्राप्तीला आपल्या विहित कर्माचे आचरण न विसरणे हा उपाय आहे, त्या वाचून दुसरा उपायच नाही. त्याचे निश्चयाने न विसरता आचरण करणे ते असे करावी की जे केले असता जगन्नाथ ईश्वर त्यावर आपले ओझेच पडेल. आता बघा हे ज्ञान प्राप्तीच्या अगोदरच आहे. आणि अजून मला तेच आठवलं परत, एकाच कर्म करा तर एका येडपटांनी डोक्यात तेवढंच ठेवलं, कर्म आणि कर्माच्या जोरावर. अरे बाबा, ते कर्मच एक कर्म मार्ग नाही स्पेशल सांगितला, एक ईश्वर भाव भक्ती सांगितला. तो ज्ञानाने व्यवस्थित हाताळायचा, निषिद्ध कर्म करायचं नाही, विहित कर्म केल्याशिवाय राहायचं नाही, निष्काम कर्म केलंच पाहिजे. त्याच्यासाठी काय पाहिजे? ज्ञान. जसं तुम्ही स्वयंपाक करता ते तुमचं काय आहे? कर्म आहे. पण ते करताना मीठ मिरची मसाला तेल किती टाकायचं त्याचं तुम्हाला काय पाहिजे? ज्ञान. मग कर्म करत असताना तुमच्याकडे काय आहे? ज्ञान आहे. आता काय राहिलं? कर्म, ज्ञान, भक्ती आणि अजून एक काय राहिलंय? कर्म, ज्ञान, भक्ती. चला एक राहिले, भक्ती. आणि मग स्वयंपाक व्यवस्थित केला, कर्म आनंदाने केलं, त्याच्यात मीठ मिरची मसाला ज्ञानाने टाकलं, आणि स्वयंपाक करून ठेवल्यानंतर घरून लेट आलेला माणूस आपण झोपलेलं आहे आणि त्याला म्हणायचं घे तुझ्या हाताने, त्याला भक्ती म्हणतात का? किती लेट आले तर उठायचं, गरम करायचं, खावा ना, घ्या ना थोडं, घ्या ना, असं भक्ती भावाने बरवणं. या तिन्ही गोष्टी एकाच व्यक्तीत आहे का? एकाकडे फक्त भक्ती आहे, एकाकडे फक्त कर्म आहे आणि एकाकडे ज्ञान आहे. हे सुद्धा एकाच व्यक्तीमध्ये, जसं शारी शूद्र वर्ण अधिक जे आहे ते एकाच बॉडीमध्ये तसं आहे ते नाही. अरे 910 पण घ्यायचे हा. अरे खरा विचार केला तर ज्याला जे विहित उचित कर्म नेमलेले सांगितले आहे तेच त्याने करावे, हेच ईश्वराचे मनोगत आहे. म्हणूनच ते विहित कर्म केले असता निसंशय तो ईश्वर प्राप्त होतो. अरे तुमच्या वाट्याला कर्म आलं ते पळून नाही जायचं, करायचंच. ते केलं ना, ते ईश्वराचे मनोगत आहे. म्हणून ते विहित कर्म केले असता निसंशय ईश्वर प्राप्ती होणार. देवाने ठेवलं ना. मग बघा बरं, सजन कसायला कोणतं काम करायला ठेवलं होतं? मांस विकायला, पण तरी त्यांनी टाकलं का? करू मी, ती ईश्वराची मर्जी आहे. मी मागे म्हटलं होतं, साधू बाबा वायकरांना विठाबाई नारंगावकर भेटल्या, नारंगावमध्ये अशी दोघांची भेट झाली
आणि ते पाया पडायचं तर पाया पडताना पण लाजल्या, म्हणले बाबा माझी योग्यता नाही हो. नाही कसं, तू काहीच टेन्शन घ्यायचं नाही, तुला ज्या कर्मात ठेवलंय तू तुझ्या स्वइच्छेने नाही करत, ते कर्म तुला तिथं नेऊन ठेवलेलं आहे, ते तुला करावंच लागेल. आणि ते करत असताना तू त्याच्याशी फक्त निष्काम भावनेने कर, चिटकून नको राहू, तू सुटशील. आणि मग ते कर्म किती वाईट असू द्या, एक बाबांनी दृष्टांत सांगितला होता, एका वेशीचं घर आणि समोरासमोर एका साधूचं घर होतं. वेशीचं घर आणि साधूचं. तर साधू नेहमी बघत राहायचं त्या बायको किती गिरायक येतात आणि किती चपला बाहेर येत, आणि ती बाई सारखी बघत राहायची त्या साधूच्या घरी किती चपलांचे ओघे, किती माणसं येतात, किती माणसं येतात. तर ती मोक्षधामाला गेलेली आणि हे नरकाला गेलेले. ती तिचं कर्म करत होती, पण त्या कर्मामध्ये आसक्त नव्हती, करत होती, आले भागा ते करीतो. घेतील का? ज्या मुलींना जबरदस्तीने नेलेले आणि त्यांना वाईट वळण लावलेले आणि त्या पोरींना परत त्यांनी सोडून दिलं, त्यांच्या घरचे त्यांना घेतील? घेतील का आई वडील? त्यांना समाजाचं पडलेले, ती मेली तरी चालत पण समाजाचं पडलेले नाही, तिला घेणार. त्यांचा स्वीकार केला होता कोणी? त्याच्या मध्ये वारल्या त्या. सिंधुताईंनी बघा, ज्यासी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. कुठे आलो होतो आपण? 11च्या पूर्वी बा. अरे खरा विचार केला असता, ज्याला विहित उचित कर्म नेमलेले सांगितले आहे तेच त्याने करावे. बघा बरं, ते चांबार रोहिदास संभार, रोहिदास, संत रोहिदास, ते चंबारीचं काम करायचे आणि त्यांचे गुरु शिष्य राजाची पोरगी मीराबाई. पण त्यांनी सोडलं का काम चपला बनवायचं? नाही. मी ज्या चपला बनवतोय त्या माझ्या ईश्वरासाठी मी चपला बनवतोय. तो बघा ना, त्यांचं माहितीये ना, त्यांच्याही दुकानात दिलेलं आहे, ग्राहक ही आम्हारा ईश्वर आहे. आपल्या घरातले आपल्या चपला हाताने सुद्धा नाही घेती, पण दुकानात गेल्यानंतर तो आपला पाय असा हल्लात पकडतो. आजपर्यंत मला असं वाटतं आपल्या घरातल्यांनी सुद्धा तेवढा हल्लात पाय कोणी पकडला असा त्या चपलेत घालतो. पाठवून पण टाच बघा ना, बरोबर सेप मध्ये बघा ना, पुढून पण काय कोणत्या भावनेने करतोय तो? बरं तुम्ही म्हणले नाही आम्हाला पसंत, तो म्हणतो का जाता जा, एवढा वेळ बघत बसलो होतो, भावडाटाच न, असं तो म्हणत नाही. भाव किती नंबरला आलो होतो आपण? 11. ते त्यानेच करावे, ते ईश्वर भावात ईश्वराचे मनोगत आहे, ते देवाची इच्छा आहे, म्हणून ते विहित कर्म केले असता निसंशय तो ईश्वर प्राप्त होतो. 101% आपल्या वाट्याला आलेलं कर्म देव प्राप्त नाही झालं का? अर्जुनाला लढाई प्राप्त झाली होती, मी नाही करणार, मी पळून जाईल. कर, देव प्राप्त. आणि त्याला काय वाटलं होतं, हे केल्यावर देव माझ्यापासून, त्याचं डोकं कसं चाललं होतं? मनाने चाललं होतं त्याचं डोकं. मी जर लढाई केली तर तू प्राप्त झालेला मला दुरावशील. अरे बाबा नाही, मी तुझ्या सोबत राहील बरोबर, तू टेन्शन घेऊ नको. पण तुझ्या वाट्याला आलेलं कर्म, त्याचं नाव मनोमार्गे गेला. पूर्वीची एखादी दासी असूनही जर एखादा राजाच्या मनोगतीच्या कसोटीस उतरली तर प्रथमची दासी, पण तीच पुढे सर्वांची स्वामिनी मालकीन होते. किंवा स्वामी कार्यार्थ जो आपले शीर खर्च करणारा, त्याला स्वामी जसा इनामपत्र करून देऊन त्याचा आपले दप्तरी दाखला ठेवतो, तसे तुम्हाला वाट्याला आलेलं काम स्वामी काज गुरु बघ. तुम्ही आपण काम करताना सुद्धा त्या शेठचं प्रामाणिकपणे केलं तर आपल्याला चांगले दिवस भेटतील पुढे. आणि आपण मरोदे शेठचं नुकसान झालं, आपला दिवस भरवचा नाही, त्या साधू त्या मालकाचं तुमच्यावर प्रेम राहणार नाही. तुमच्या वाट्याच्या आलेल्या कर्माशी तुम्ही बेईमानदारी केली, इमानदारी नाही केली. अरे बापरे, 412 किती? 12 शिंदे 400 812 ना, 912ला थांबतोय. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 912 क्रमांकाच्या वेळेला थांबतो. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदाच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडली गवर्दे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत
तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सर्व संतन की जय. गणपति बप्पा आता विश्वास मगे देवे येणे वाद्यज्ञ घोषावे घोषोन्मद्यावे मसायताने जे काळाची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी गतिवाद होता परस्परे पडो गतिवांचे दुरितांचे निरताव विश्व स्वधर्म सूर्य पाहू जो देवांची रत्व तेवा हो प्राणी जात वर्ष प्रसकळ मंडळी विश्व निष्ठांची मांडळी अनमगत भूमंडळी विकटितारंगा तळा कल्पतरुषे आरो चेतनाची कामनेचे लाव बोलते रानव पियुषांचे चंद्रनेचे लांछन मार्कंडेय लाभेन हे सर्वांनी सदा सज्जन सुलभे किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणे त्रिलोकी तरी आदि पुरुषे अखंडित आणि गणपती विशेष लोकी दृष्टादृष्ट होते भोवादी एक मने श्री विश्वेश्वरा हो भाव विदान प्रसाद येणे वरे ज्ञान देव सुया झाला येणे वरे ज्ञान देव सुया झाला येणे वरे ज्ञान देव सुया झाला. ओम शांती शांती.